सचिव आदरणीय अशोक भाऊ यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित या राज्याचे माजी मंत्री आदरणीय मदनजी बापना साहेब, आदरणीय माजी सभापती गणेशप्पा ढोरे, राजकारणात आणि कुस्तीच्या मैदानात ज्याने अत्यंत खेळाडू वृत्तीनं सर्व दोन्ही गोष्टी केल्या त्या आदरणीय पैलवान चंद्रकांत सातकर, माजी सभापती आणि ह्याही वयात अशोक भाऊ 5 किलोमीटर रोज चालणारे व्यक्तिमत्व आपल्यासोबत बसले ते आदरणीय निवृत्ती भाऊ शेटे. त्याचप्रमाणे ज्यांच्या वक्तृत्वाची आम्हाला सर्वांना तरुणांना भुरळ पडली आणि गाव कशा पद्धतीने चालवावं, राजकारणाचे डोळे कशा पद्धतीने बाजूला ठेवावे, एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय भास्करप्पा माळसकर, आदरणीय वळसाहेब, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय तुकारामभाऊ असवले, बंडूबाजी मालकोटे, सर्व संचालक, वडगावच्या राजकीय जीवनामध्ये काम करणारे आमचे सर्व वडीलधारी मंडळी, आमच्या संस्थेचे सर्व विभागाचे प्राचार्य, त्यांचा सर्व स्टाफ, न्यू इंग्लिश स्कूल टाकवे असेल, इंगळूर असेल, गोंशेत असेल, या सर्व विभागातून आलेले आमचे सर्व प्राचार्य, त्यांचे सर्व सहकारी आणि खऱ्या अर्थानं प्रामुख्याने आज ज्यांची उपस्थिती आहेत, ज्यांना संस्थारूपी जीवनामध्ये अत्यंत मोलाची साथ ज्या व्यक्तिमत्वाने आदरणीय अशोक भाऊंना दिली आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे कळतं की कशामुळे तुमच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असतं. त्या आदरणीय आमच्या भाभी, अमित भाऊ, गणेश भाऊ, त्या कुटुंबातील सर्व सहकारी. खरं तर हा वाढदिवस कशासाठी तुम्ही करताय हा पहिला फोन अशोक भाऊंनी मला केला की मला राजू हे असलं काय, मला काय हे काय तुमचं पटत नाही. म्हणलं अशोक भाऊ वयाच्या 75व्या वर्षी तुम्ही पदार्पण करताय, तुम्हाला आता आमचं थोडं ऐकावं लागेल आणि तुम्हाला या कार्यक्रमाला यावं लागेल. खरं तर काही माणसं अशी असतात ती पडद्याच्या पाठीमागे असतात. कैलासवासी हरकचंद रायचंद बापना की अनेक वडीलधारी मंडळी, माझे वडील खानबरगुरुजी नेहमी सांगायचे, हरकुशेठ बापना यांनी मावळ तालुक्यातील असे काही हिरे घडवले, शिक्षणापासून लांब असणारी जी चांगली मुलं हेरली, मग ते साळुमुमा सुपेच्या रूमवरती ठेवून त्यांना शिक्षणाचं काम त्या काळामध्ये हरकुशेठ बापनांनी केलं. त्यांच्या पोटी जन्मले आदरणीय बापनासाहेब असतील किंवा अशोक भाऊ असतील, त्यांनी देखील अंधर मावळ असेल, नाणे मावळ असेल, पवन मावळ असेल, गोर गरीब शेतकरी सर्वसामान्य मुलांना शिक्षण मिळावं, शिक्षणाची दारं उघडी व्हावी हा उदात्त हेतू ठेवून आदरणीय बापना साहेबांनी त्या काळामध्ये आमचे वडील कैलासवासी खानबरगुरुजी असतील, मातृरांना गाडे असतील, इथं तुकाराम भाऊ बसले, बंडूबाजी मालकोटे बसले, ही सगळे साहेबांना हसायची टोप्यावाले धोत्रावाले घेऊन तुम्ही शिक्षण संस्था आपा चालवणार का. पण मला सांगायला आनंद वाटतोय की कसलाही स्वतःचा स्वार्थ न ठेवता त्या सर्व मंडळींनी शिक्षण संस्था चालवलीच नाही. तर आज मावळ तालुक्यामध्ये मला सांगायला निश्चितपणे अशोक भाऊ आनंद या गोष्टीचा वाटतोय की माझ्या कातकरी समाजाचा एकही खंडूभाऊ आजपर्यंत ग्रॅज्युएशनला कुणी शिकला नव्हता, पण माझ्या या संस्थेमध्ये कातकरी समाजा झेलम नावाची मुलगी आज ग्रॅज्युएशन करायला या संस्थेमध्ये काम करते. याचा आम्हाला मनापासूनचा आनंद आहे की शिक्षण संस्था काही पैसेच कमवायला काढायचे नसतात निवृत्ती भाऊ, तर माझ्या गरीबातल्या गरीब शेतकऱ्यातल्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी या बापना परिवाराने खरंच या मावळ तालुक्यामध्ये निश्चितपणाने मोठं काम केलेलं आहे. सर्वात महत्वाचं अशोक भाऊ, तुम्ही कधीच तुमचा मोठेपणा या समाजामध्ये दाखवला नाही. आपला भाऊ मंत्री असताना देखील तुम्ही कधी मिळवला नाही, पण त्याच्या पाठीमागे सावलीच्या रूपाने कशा पद्धतीने भाऊ असावा हे अशोक भाऊ तुमच्याकडे पाहिल्यानंतर समजतं. आदरणीय बापना साहेबांच्या राजकीय जीवनामध्ये प्रचंड अशी साथ, मग कौटुंबिक असेल, राजकारणात असेल किंवा या शिक्षण संस्थेमध्ये असेल, ती देण्याचं काम आदरणीय अशोक भाऊंनी नेहमीच या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे तुमचा वाढदिवस करणं आमच्या दृष्टीने आम्ही संस्थेचे सर्वच माझे गायकवाड सर असतील, ती सर्व मंडळींनी, मॅडम असतील आमच्या, की यांनी ठरवलं. आदरणीय दर्शन भाऊ, आदरणीय कृष्णरावजी कारके या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण. खरं तर मी सर्वांची दिलगिरी देखील व्यक्त करतो. कार्यक्रम वर्षा हॉलमध्ये ठेवला होता, तिथं सगळी अरेंजमेंट झाली, पण तिथं आम्ही अजून लिफ्ट बसवली प्रवीण भाऊ, अशी आम्ही माणसं पण बघतोय की मोठी उदात्त अंतकरणाने की वरती जायला लिफ्ट कुणी आम्हाला त्यामध्ये सहकार्य करतील का. परंतु त्यामुळे थोडीशी गैरसोय, अनेक मान्यवर अशोक भाऊ आणि बापना साहेब आणि संपूर्ण कुटुंबावरती प्रेम करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. अशोक भाऊ तुम्ही असेच हसतमुख राहा. अजूनही वाटत नाही अप्पा की 75 वर्षाचे या ठिकाणी झालेत, परंतु तुमचं हे हास्य हे निश्चितपणे समाधानाचं एक उत्तम वडील म्हणून तुम्ही समाजामध्ये सगळ्यांना परिचित आहात. त्याहीपेक्षा भाऊ कसा असावा साहेब, तुमच्या पाठीमागे सावलीसारखा हा असणारा भाऊ हा सगळ्यांना मिळो
कारण की भाऊ पाठीशी असणं किती महत्वाचं असतं हे आपण सर्वजण पाहतोय। एक चांगला भाऊ म्हणून तुम्ही भूमिका बजावली, एक चांगले चुलते म्हणून चांगली भूमिका बजावली आणि एक वडगावचा स्वाभिमान पोटोबा महाराजांना एवढी प्रचंड अशी श्रद्धा प्रवीण भाऊ अशोक भाऊंची असते। पोटोबा महाराज म्हणलं की त्यांचं एक वेगळं भावनिक नातं वडगावकर आणि मावळ जरी मारवाडी समाजाची जरी असले तर मराठ्यांच्या किंवा इतर समाजाच्या कुटुंबाशी संबंध कसे ठेवावे हे आम्ही जिवंत उदाहरण आहोत। खानपूर गुरुजींचा परिवार, बापनांचा परिवार इतका जवळ आहे, त्याच्या कुटुंबात अडचण आली तर फोन करणे, तिथं याही वयात साहेबांनी तिथं येणं आणि या कुटुंबाला आमच्या सारख्यांना आधार देणं हे काही वेड्या गबाड्याचं काम नाही। त्यासाठी निश्चितपणे चांगलेच कुटुंबातली व्यक्ती असावी लागते। म्हणून अशोक भाऊ आजच्या या अमृतमयी वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला अंतःकरणापासून शुभेच्छा देताना तुम्हाला आम्हाला तुमचं 100वी साजरी करण्याच्या इथंच याच्याही पेक्षा मोठ्या करण्याचे भाग्य आम्हा सर्वांना लाभो अशाच प्रकारच्या आपल्याला अंतःकरणापासून शुभेच्छा देतो। आपण देखील एका मेसेजवर ही सर्व वडगावच्या राजकारणी गुलाब काका आहेत, ही सगळी मंडळी एवढी मोठी मंडळी या संस्थेमध्ये आले। खरं तर मी तुमचं अंतःकरणापासून संस्थेच्या वतीनं चंदू काकांनी आणि सगळ्यांनी काही मंडळींना फोन केले, ते देखील मोठ्या आवडीनं या अशोक भाऊंना बापना परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी आले। मी सर्वांचंच पुनश्च एकदा संस्थेच्या वतीनं मनापासूनचं स्वागत करतो, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि अशोक भाऊ संस्थेच्या सर्व शाखेच्या वतीनं, सर्व स्टाफच्या वतीनं, संचालकांच्या वतीनं तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि अशीच भावांची जोडी आम्हाला आयुष्यभर पाहायला मिळो ह्याच प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी धन्यवाद। धन्यवाद भाऊ, खरंच अतिशय सुरेख असं या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त केलं आणि त्या मनोगतातनं या कुटुंबाविषयीचं असणारं जे काही समाजामध्ये असणारं जे आदराचं स्थान आहे, राम लक्ष्मणाची जोडी या समोर आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेली आहे। या ठिकाणी प्रथमतः संस्थेच्या वतीनं या ठिकाणी हा अभिष्ट चिंतनाचा सोहळा या ठिकाणी प्रथमतः आपण संपन्न करतो आहे। मी सर्व आमच्या महिला प्राध्यापिका कला वाणिज्य विनंती श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे कार्यक्षम सचिव अशोक भाऊ बापना यांचा 75वा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे आणि 75 दीप या ठिकाणी लावलेले आहेत आणि 75 या ठिकाणी दीपकामधनं तयार करण्यात आलेली आहे। धन्यवाद सगळ्यांना। या ठिकाणी अशीच या ठिकाणी गर्दी चालू राहील। त्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी अध्यक्ष आदरणीय कार्तिक साहेब, संजय खांडगे, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबकाका माळसकर, उपसभापती आदरणीय शांताराम देशेकर, आपल्या सर्वांचं संस्थेमध्ये मनापासून स्वागत। गौरे साहेब, अतुल राऊत, सर्व मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत करतोय। असं म्हणतात की फुलाला फुल जोडत गेलं की सुंदर फुलांचा हार बनतो, फुलाला फुल जोडत गेलं की सुंदर फुलांचा हार बनतो, दिव्याला दिवा जोडत गेलं की सुंदर दीपमान तयार होते, दिव्याला दिवा जोडत गेलं
की सुंदर दीपमाळ तयार होते, तसं माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. आणि हे माणुसकीचं सुंदर नातं या ठिकाणी या कुटुंबाने जपलंय आणि म्हणून आजची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी सत्कार होता मोरे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी मी एक विनंती करणार आहे की अनेक मान्यवरांना या ठिकाणी भाऊंचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. एक मिनिट सर, एक मिनिट. उपस्थितांना या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय शेखरभाऊ भोसले या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही मनापासून स्वागत. समोर बघा. मारे इथून झाड नको तुला बघ. या ठिकाणी यानंतर आमच्या संस्थेच्या वतीने या ठिकाणी सपत्नीक आणि आज या ठिकाणी सत्कार सोहळा करणार आहोत. आणि सत्कार सोहळा या ठिकाणी आदरणीय भाऊ आणि आदरणीय भाभी या दोघांचा या ठिकाणी सन्मान आम्हाला करायचा आहे. कृपया थोडीशी शांतता ठेवा. या ठिकाणी श्री संत प्रसारक मंडळ या संस्थेचे सर्व कर्मचारी, सर्व संचालक मंडळ या सर्वांच्या वतीने या ठिकाणी भाऊंना आणि भाभींना या ठिकाणी संपूर्ण पोशाख, भाऊंना साडी, मुलीचा मान या ठिकाणी आम्ही देणार आहोत. मी प्रमुख मान्यवरांना या ठिकाणी विनंती करणार आहे की या ठिकाणी भाऊंना आणि भाभींचा या ठिकाणी आपण सत्कार सोहळा संपन्न करायचा आहे. हार गेला. राजा भाऊ असं येऊ का? संस्थेचे कार्यक्षम सचिव व सामाजिक कार्यकर्ते अशोक भाऊ बागमा यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्यामधून प्रत्येक क्षेत्रामधनं त्यांना 75व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात येत आहेत. आणि जे मावळामध्ये जे जगद्गुरू तुकोबाराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मावळ भूमीमध्ये जे वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. तुळशी माळ आणि तुकाराम महाराज यांची पगडी
विशाल शेठ श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे कार्यकारी सचिव अशोकजी बापनासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत आणि प्रत्येक सामाजिक संघटनेकडनं त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. कला वाणिज्य BBA महाविद्यालय, अध्यापक महाविद्यालय, BEd महाविद्यालय यांच्या वतीनंही या ठिकाणी भव्य सत्कार करण्यात आलेला आहे. सर इकडे परंतु या ठिकाणी भाऊ एक 20 मिनिटात येतो. इमरान प्रतापगढ़ी की कवाली मुशायरा सुनता क्या? एक नंबर तो पाठ हो गए हो. आमच्या संस्थेच्या वतीने या ठिकाणी एक गुरुजी सर आता हे सत्कार थांबवा. काटेगावचे विविध कार्यक्रम सोसायटीचे चेअरमन आदरणीय अब्दुल्ला साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सरकार या ठिकाणी करताना बोलता विनंती करतो. यानंतर या ठिकाणी पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य आणि या उद्योगनगरीचे एक विशेष असे विनंती बोरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि खूप शुभेच्छा. आज आपण सर्वजण या ठिकाणी सन्माननीय अशोकजी बापना यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने जमलेलो आहोत. मी माझ्या वतीने आमचा बवरे परिवार आणि आमचे वडगावचे सर्व नागरिक यांच्या वतीने सन्माननीय अशोकजी बापना यांना जन्मदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो. त्यांना भरपूर आयुष्य परमेश्वरांनी द्यावं. जे काही आयुष्य परमेश्वर देईल ते निरोगी आयुष्य द्यावं अशी परमेश्वरांनी या ठिकाणी प्रार्थना करतो. आमच्या वडगावचे रहिवासी असलेले, वडगावमध्ये खूप मोठा व्यापार असलेले कैलासवासी हरकुशेठ बापना यांचे हे चिरंजीव हरकुशेठ बापना यांनी आमच्या वडगावमध्ये गावकीचं खूप मोठं राजकारण केलेलं आहे. सरपंचपद भूषवलेलं आहे. गावामध्ये चांगलं मार्गदर्शन करणं, गाव एकोप्यात ठेवणं, गावामध्ये काय हवं काय नको ते पाहणं, अशा प्रकारचा कारभार कैलासवासी हरकुशेठ यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर आमचे बापना साहेब राजकारणामध्ये सक्रिय झाले, ग्रामपंचायतीमध्ये सदस्य झाले, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेला गेले, सभापती झाले. सभापती झाल्यानंतर आमदार झाल्यानंतर मंत्री. आणि या सगळ्या त्यांच्या वाटचालीमध्ये एक ठामपणे खंबीरपणे उभा असणारी कोणी व्यक्ती होती ती आमचे अशोकशेठ बापना होते. बापना साहेबांचे अपॉइंटमेंट असतील, बापना साहेबांचा कारभार असेल, बापना साहेबांच्या काही मिटिंग्स असतील, बापना साहेबांचे काही मोठमोठ्या लोकांच्या बरोबरच्या भेटीगाठी असतील, त्याचं नियोजन करणं, त्यांच्याबरोबर उभं राहणं, काय हवं काय नको ते पाहणं, आणि अशा प्रकारे बापना साहेबांच्या यशामध्ये अशोकशेठचा स्वतः त्याच्यामध्ये वाटा आहे असं मी मानतो. बापना साहेब खरं का खोटं तुम्ही सांगा. आणि हे सगळं करत असताना गावामध्ये सुद्धा तितकेच हिरिहिरीने भाग घेतला. गावच्या राजकारणामध्ये, गावच्या ट्रस्टीमध्ये, गावच्या सामाजिक कार्यामध्ये प्रत्येक कुटुंबाशी अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध कसा राखावा आणि त्यांचे संबंध कसे जपावे हे आपल्याला या बापना कुटुंबियाच्याकडनं अत्यंत नक्कीच आपल्याला शिकायला मिळतं. बापना साहेबांनी सुद्धा स्वतः जैन समाजाचे, मारवाडी समाजाचे असताना कधी त्यांनी मारवाडी किंवा जैन म्हणून कधी म्हणून घेताना ते सर्व समाजामध्ये राहील. आजही त्यांचा संपर्क सगळ्या बहुजन समाजामध्ये आहे. अशी ही एक व्यक्ती आमच्या वडगावमध्ये लागलेली आहे की त्यांनी स्वतः जातीचा कधी विषय ठेवला नाही. शिक्का जात नाही. शिक्का तुम्ही पुसला साहेब, शिक्का तुम्ही पुसला. तुम्ही सगळ्यांना जवळ केलं, तुम्ही सगळ्यांशी बोलला, तुम्ही सगळ्यांना जवळ घेतलं, तुम्ही सगळ्यांच्या बरोबर राहिलात, तुम्ही सगळ्यांना आठवणीने जवळ केलं. आजही तुम्ही पुण्याला जरी राहायला गेले असले तरी वडगावमध्ये आल्यानंतर तुम्हाला जी मंडळी तुमच्या जवळची आहेत, ज्यांना बोलवा असं वाटतं त्यांना तुम्ही बोलवून घेताय, त्यांच्याशी चार शब्द बोलतात, चांगलं मार्गदर्शनाचं काम करतात. तुमच्या पाठोपाठ
अशोक शेठ बापना सुद्धा तितकेच हिरिरीने समाजामध्ये भाग घेऊन काम करतात आणि एक नवीन पिढीला तो एक आदर्श मानावा लागेल किंवा आपण एक समाजामध्ये जरी असलो तरी आपण सर्व समाजाचे काम करणारी मंडळ, आपल्याला सर्व समाजाचं काम करायचं आहे. एक चांगला शिरस्ता तुमच्या घराने या ठिकाणी वडगावमध्ये घालून दिलेला आहे. वडगावच नव्हे तर मावळ तालुक्यामध्ये सुद्धा तुमच्या घराण्याचा तितकं चांगल्या पद्धतीने नाव काढलं जातं आणि तुमची एक वाहवा त्याच्यामध्ये केली जाते. आज या संस्थेचा उदय झालेला आहे. तुम्ही कामात असताना मला माहित नाही, पण अशोक शेठ खूप सक्रिय आहे या संस्थेच्या कामामध्ये. मला वाटतं इथून पुढचा कार्यकाळ अशोक शेठ चांगल्या पद्धतीने सांभाळतील, ही संस्था नावारूपाला आणतील, अनेक विद्यार्थी याच्याबद्दल घडवले जातील. अशोक शेठ तुम्हाला खूप मोठं काम करायचं आहे आणि कैलासवासी अर्कुशेठ बापणे यांचं नाव आणखी मोठं आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. या तुमच्या वाटचालीमध्ये माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता तुमच्यावर नक्की असेल, पुढे नसेल पण मागे तर निश्चित असेल. त्यामुळे तुम्हाला लागेल ती मदत मी माझ्या ठिकाणी या तुम्हाला नक्की देईल. राजकारणाचा भाग वेगळा राहील, कोण कुठल्या पक्षाचा आहे, कोण कुठल्या राजकारणाचे मत वेगळे असतात, पण मनोविज्ञता आपल्यामध्ये कधी नसणार आहे हे मात्र या ठिकाणी मी निश्चित सांगतो. वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला आज या ठिकाणी मी माझ्या भरपूर खूप खूप चांगल्या शुभेच्छा देतो. निरोगी आयुष्य परमेश्वराने द्यावं, भरपूर आयुष्य परमेश्वराने तुम्हाला द्यावं. समाजाची, वडगावची, राजकारणाची, देशाची आणि या संस्थेची चांगली सेवा तुमच्या हातून घडावी एवढी या ठिकाणी मी माझी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जरा बाबूरावांची माहिती देतो. वडगाव ग्रामपंचायतीची निवडणूक 1 नंबर वॉर्डातनं माझे वडील उभे, त्यांच्या विरोधात बाबूराव बोरे 1 नंबर वॉर्डात माझे वडील उभे राहिले. संध्याकाळी मतदान होतं, मतं पोचली होती, म्हणजे सकाळपासून काही खाल्लेच नव्हतं म्हणून जेवायला बसायचे. मामासाहेब खांडगे आले होते तळेगावात. माझे वडील मामासाहेब खांडगे आणि बाबूराव बोरे पंक्तीला मतदानाच्या दिवशी. आजचं राजकारण सगळं वेगळं आहे. तेव्हा मामा म्हणले, मामासाहेब खांडगे, अरे तुमच्या विरोधात उभं राहिले, तुमच्या पंक्तीला कधी? आमची पंगत पहिली आहे, निवडणूक नंतर आहे. आणि ग्रामपंचायतीचे सरपंच झाल्यानंतर सेक्रेटरी म्हणून बाबूराव बोरे होते. तेव्हा काही लोकांनी आमच्या शेठजींना विचारलं, अहो हे तुमचे विरोधक यांना तुमचे सेक्रेटरी कसे गेले? म्हणले माझ्या लोकांपेक्षा माझा यांच्यावर विश्वास जास्त आहे. बरोबर, धन्यवाद. म्हणून थांबायचं आहे. खरंच अतिशय सुंदर असे विचार या ठिकाणी अविनाश गौडे साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केले आहेत. कुटुंब कसं असावं आणि खऱ्या अर्थाने त्यांना ज्यांनी घडवलं त्या आईवडिलांचं या ठिकाणी नामोल्लेख या ठिकाणी झाल्याशिवाय या व्यक्तींचं कर्तृत्व आपल्याला पुढे दिसत नाही. या ठिकाणी मी विनंती करतोय, पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय निवृत्तीभाऊ शेटे या ठिकाणी भावना शुभेच्छा. आज या ठिकाणी संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, आमचे युवा भावाचे मित्र अशोक भाऊ बापना यांचा 75वा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने जमलेले सर्व त्यांच्यावरती प्रेम करणारे तालुक्यातून आलेले असंख्य कार्यकर्ते आणि या शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व गुरुजन वर्ग, मित्रांनो आणि भगिनींनो, भाऊंचा वाढदिवस माझ्या मताने मला प्रथमच पाहायला मिळाला. बापना साहेबांचा वाढदिवस दरवर्षी तालुक्याच्या वतीने किंवा या संस्थेच्या वतीने साजरा केला जातो. आणि आता बोरे साहेब बोलले, त्यांच्या बोलण्यातून बोलताना म्हणले मारवाडी समाजाचा उल्लेख केला. पण मला असं एक म्हणायचंय भास्कर अप्पा, की साहेबांना जातीचा प्रश्न आडवा आला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. ते जर बहुजन समाजाचे असते तर कदाचित मुख्यमंत्र्याच्या लेवलची मंडळी ही पवार साहेबांच्या मांडीला मांडी लावून काम करणारे बापना साहेब नक्कीच आपल्या तालुक्याची खूप मोठी नुकसान झाली असं मी समजतो. असो, मला एक सांगायचंय की आम्ही
बापना साहेबांच्या विरोधात काम करणारी मंडळी, मला हे कशासाठी सांगायचंय मंडळी, की काम करणारा कार्यकर्ता कसा असावा. गणेश आप्पा सातकर पाहुणं, की 92ला मी आंबीच्या नदीहून 15,000 फूट पाईपलाईन न्यायचं ठरवलं. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची नवीनच निर्मिती होत होती आणि प्रश्न असा पडला की पाणी योजना मी केली, नळपाणी आपलं पाईपलाईन योजना. माझ्या मताने आपल्या 2 तालुक्यामध्ये सगळ्यात मोठी वैयक्तिक स्कीम माझी होती. प्रश्न पडला आम्हाला MSEBीचा. त्यावेळेचा काळ 25,000 रुपये शांताराम बापू माझ्याकडे त्या नागटिळक म्हणून अधिकारी होते, त्यांनी मागितलं. आता त्या टायमाला 25,000 रुपये द्यायचं म्हटलं तर आमची झोपच उडाली. प्रश्न असा आला की काय करायचं. आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर साहेबांचे मित्र यांनी, जवळचे मित्र, मला विचारलं काय झालं निवृत्ती, तुझ्या पाईपलाईनचं काय झालं. म्हणलं साहेब असा असा विषय मला आडवा आला. बाळासाहेब चितळे, बापना साहेबांचे जीवाचे जीवलग मित्र, आणि म्हटलं साहेब चितळे साहेब असा असा प्रश्न आला, काय करायचं. म्हणले निवृत्ती तू उद्या गुरुवारी माझ्या घरी ये. मी घरी गेलो चितळे साहेबांच्या. मी 2 मिनिटं घेतो. हा जो वास्तव आहे नेता कसा असावा या संदर्भात मला बोलायचं. आणि म्हणून तिथं गेल्यानंतर चितळे साहेबांनी बापना साहेबांना फोन लावला आणि म्हणले ते असे शेतकरी, तुम्ही एक बाजूला संत तुकाराम सहकारी साखर कारखाना उभा करता आणि इकडं तर शेतकऱ्यांची अशी पिळवणूक केली जाते. साहेबांनी त्यांना सांगितलं की उद्या आपल्याला साहेबांकडे जायचंय. चितळे साहेबांनी सांगितलं. आम्ही चितळे साहेबांच्या इकडे गेलो. साहेब पुण्याला होते. चितळे साहेबांनी फोन केला की साहेब अशी अशी अडचण आहे, काय करायचं. म्हणले त्या निवृत्तीला माझ्याकडे यायला काय लाज वाटते का, तू विरोधी पक्षाचा असला तरी मी काही तुझं काम करणार नाही का. पण शंका होती, आपण विरोधी काम करणार आहोत, आपलं काम होईल का नाही. मला म्हणले तुला मी 1 अर्धा तासाने फोन करतो, तू तिथंच थांबून राहा. 1 तासाने फोन करतो, तिथे थांबून राहा. साहेबांनी आम्हाला जेवण केलं. आम्ही जेवण करीत नाही तर साहेबांचा फोन आला चितळे साहेबांना की निवृत्तीला म्हणा उद्या तू गुरुवार जरी असला तरी वडगावला ऑफिस, आपलं खेडला ऑफिस होतं, खेडला तू जा. खेडला आम्ही गेलो. खेडला गेल्यानंतर आम्हाला त्या कॅबिन मधून काचतून गुरुवारचा दिवस असताना त्या नागटिळक साहेबांनी पाहिलं आणि मला म्हणले पहिलवान आतमध्ये या, आतमध्ये या. आम्ही गेलो. गेल्याबरोबर आम्हाला लगेच चहा. याला म्हणतो बराच बदल वाटला बरं का. आणि मला एक सांगायचं असं की ते परमिशन तयार करून ठेवलेलं होतं अशोक भाऊ. 25,000 रुपये भरायला त्यावेळेला अतिशय परिस्थिती नाजूक होती. आज आपण 25 लाख रुपये भरू शकतो. पण तो काळ मला सांगायचं कशासाठी की कार्यकर्ता असा असावा, सर्व समवेत वागणारा कार्यकर्ता असावा. आणि म्हणून मी उल्लेख केला. आता मग अशी बोललं अशोक भाऊंच्या संदर्भात उल्लेख करायचं म्हटलं तर पडद्यावला कारागीर कलाकार आणि पडद्यामागला कलाकार, साहेबांना घडवणारा खरा कलाकार जर असेल तर अशोक भाऊ म्हणलं तर वावगं ठरणार नाही. साहेबांचं सगळं काम अशोक भाऊनी पाहायचं. कुठल्याही कार्यकर्त्याची अडचण असो, कुठल्याही कार्यकर्त्यांचं काम असो, अशोक भाऊनी कुठलाही विचार न करता साहेबांची 50% 70% कामं केली. आणि अशा ह्या जीवाच्या जिवलग मित्राचा वाढदिवस आज आपल्याला मग अशी साहेबांनी उल्लेख केला की कार्यालय कमी पडलं. साहेब तसं पाहिलं तर कार्यालय वरती जायचं होतं, बाहेर मांडव घालायचा होता. बाहेर कार्यकर्ते खूप एवढे आणि फोन तुमचे मोजकेच गेलेत. आणि तुमचा हा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने होत असताना चंदू काकाचा मला फोन आला. म्हणले असा असा कार्यक्रम. म्हणलं कार्यक्रम चुकवणारच नाही.
बरोबर ना काका? 2 फोन झाले आणि म्हणून बरेच बोलणारे वेळ भरपूर झाला आहे. अधिक वेळ न घेता जमलेल्या सर्व उपस्थितांच्या वतीने मी पंचायत समितीचा माजी सभापती म्हणून पंचायत समितीच्या वतीने तालुक्याच्या वतीने ह्या जीवाच्या जिवलग मी पण माझी सभापती आहे. जिवलग मित्राला आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या सेटे कुटुंबाच्या वतीने तालुक्याच्या वतीने अनेक शुभेच्छा देतो आणि भाऊंची 100वी साजरी करायला आपल्याला सगळ्यांना मिळो अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण. आम्ही भाग्यवान आहोत, तुमच्यासारखे नेते आम्हाला सहकार्य लाभले पक्ष पार्टी सोडून. या. धन्यवाद सभापती साहेब. तो एक बसलाय ना तर माझी प्रमुख खरं तर या बापना परिवाराच्या बद्दल बोलायचं झालं तर भरपूर मान्यवर वक्ते या ठिकाणी आहेत. खरं तर हे कुटुंब या वडगावमध्ये आरक्षण बापना यांच्या मोठी जन्मलेले हे 5 हिरे. त्याच्यामध्ये सर्वात मोठे साहेब 2 नंबरचे चंद्रकांत बापना, 3 नंबरचे शशिकांत भाऊ, 4 नंबरला अशोक भाऊ आणि 5 नंबरला रमण भाऊ, असे 5 भाऊ, 6 भाऊ आणि 3 बहिणी. उत्तम शेट्टी बहिणी, 3 बहिणी असा हा परिवार. आणि या परिवारामध्ये आज आपण भाऊंचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न करत आहोत. बोलणार का? हा हा बोलणारे आता बरेच आहे पण एक आणि आप्पा साहित्यिकातून घ्या, एक वकिलातून घ्या एखादा. या बापना कुटुंबामध्ये जी सर्व भावंड आहेत, मला 1 मिनिट सांगायचंय. या बापना कुटुंबामध्ये जी सर्व भावंड आहेत त्यांनी त्यांच्या स्वकर्तृत्वावर जे काही स्वतःला सिद्ध केलं आहे हे खरंच आहे, पण त्याच्या पलीकडे त्यांच्या आईची आणि वडिलांची फार मोठे उपकार त्यांच्यावरती आहेत. मी खरं तर या ठिकाणी जास्त धन्यवाद जर देईल ते भाऊंपेक्षा साहेबांपेक्षा त्यांच्या आई वडिलांना. तुकाराम महाराज एका ठिकाणी असं म्हणतात, आपुलिया हिता असे तो जागता, धन्य माता पिता तयाची. खरंच हे माता पिता धन्य आहेत की ज्यांनी या 5 भावंडांना, या 6 भावंडांना आणि या बहिणींना जन्म दिला. यानंतर या ठिकाणी माझ्याकडे यादी आलेली आहे त्याप्रमाणे या ठिकाणी माजी नगराध्यक्ष आदरणीय कृष्णभाऊ कारके या ठिकाणी भाऊंना शुभेच्छा देतात. त्यानंतर वडगावकर ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्त कर्मचारी संघ सकाळपासून या ठिकाणी भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी व्यक्त आहे. त्यांच्या वतीने अगदी 2 मिनिटांमध्ये भाऊंना मी विनंती करणार आहे की आपण शुभेच्छा द्यायच्यात. आधी नगराध्यक्ष कृष्ण कारके. आज आपल्या सर्वांचे आवडते धडाडीचे नेते अशोक शेठ बापना यांचा 75व्या वर्षाच्या वाढदिवसानिमित्त जमलो आहोत. त्यासाठी तालुक्यातील सर्व बापना साहेब असतील, सर्व पक्षाचे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. सर्व वडगावचे सर्व त्यांच्या कुटुंबियातील व सर्व मान्यवर मंडळी. मला राजेश बापना त्या परवाच कार्यक्रमामध्ये सांगितले की अशोक शेठचा 75वा वाढदिवस आहे, आपण सर्वांनी या. आज अनेक लोकांनी अशोक शेठ विषयी माहिती सांगितलेली आहे आणि बोवरेंनी सांगितल्याप्रमाणे मंत्री जरी बापना साहेब होते पण खरे मंत्री अशोक बापनाच होते. कारण बापना कुटुंबीयांना आमचा संबंध हा 81 साली आला. यावेळेस इगलचा संप झाला सुरू, त्यावेळेस आम्हाला कोणी नेताच नव्हता आणि आम्ही दत्ता सामंतची युनियन आणली होती. म्हणजे इगलच्या कंपनीच्या कामगारांनी त्यांना आम्ही जागृती मंडळातर्फे पाठिंबा दिला होता. त्यावेळेस कोणी सभेला यायला तयार नाही. आम्ही बापना साहेब सभापती होतो, त्यांच्याकडे नको बाबा काँग्रेसचा विरोधी पार दत्ता सामंतला. मग आम्ही भास्करला नेला, भास्कर माळसकर आपलं ढोरे. मग बदलशील बापना उशिराने आली. त्या दिवसापासून जागृती मंडळ असेल, तळेगावचे नागरिक असतील, त्यांचा पूर्ण सगळ्या बाबतीत पाठिंबा मदन शिंदे. काय झालं की बापना साहेब अशोक शेठ आम्हाला फोन करायचे की आम्ही कधी रात्रंदिवस पाहिला नाही, कोणत्या परिस्थितीने यावं, त्यांना कसलाही प्रसंग असू द्या अशोक शेठ बरोबर आहे का नाही. आणि तेव्हापासून आमची त्यांची 81 सालापासून आणि संपूर्ण मावळ त्यावेळेस इगलच्या
कामगाराच्या पाठीमागे उभं राहिलेलं होतं. आणि मला वाटतं त्यावेळेस तळेगावमध्ये 19 महिने आम्ही संप चालवला बापना साहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि दत्ता सामंता बोलवलं होतं तळेगावची सभा घ्यायला वडगावमध्ये. त्यांच्या मागं बॉम्बेपासून पूर्ण डिपार्टमेंट लागलं होतं की तुम्ही याला जाऊ नका. पण इथं 144 कलम लावलं त्यावेळेस वडगावला. मग बापना साहेब बोलले काय करायचं म्हणलं आता. दत्ता सामंत निघेल बोलण्यावरनं ते म्हणले ते SP ला विचार 144 वडगावच्या हद्दपूरपर्यंत कलम तुझं. ते म्हणले त्या याच्यापर्यंत मी त्यांना विचारलं. ते म्हणले आपली वायरलेस पर्यंत साहेबांना सांगितलं सगळ्यांना निरोप द्या म्हणले. आपण कान्या फाटेवर चाला. काय आम्ही कानोकान निरोप दिला. सगळी लोक चालत निघाले. त्या डिपार्टमेंटला काय कुठे चालली ती लोक. आणि आम्ही कान्या फाटेच्या शेरे पंजाबला सभा घेतली. दत्ता सामंत होते. दत्ता सामंत साहेबांना आज बोलवलं हॉटेलमध्ये तिथं. आणि त्यांना सांगितलं हे काय कामगार मला काय माहिती नाही. हे तुमच्या गरीब कामगार आहेत. यांना तुम्ही पाठिंबा द्या. तुम्हाला पाहिजे ते मी पाठिंबा देईल. पैसे सगळे देईल. परंतु मला इकडे यायला जमायचं नाही. त्या दिवशी मदन बापनांनी कामगारांचं सगळ्या तळेगावकरांचं नेतृत्व स्वीकारलं. आणि त्यांना बरोबर त्यांनी मोरे साहेबांना तिथून फोन केला. आणि मोरे साहेबांना अध्यक्ष केलं. त्यांना दुसरं पद दिलं. आणि आम्ही यांच्याबरोबर राहिलो. त्यामुळं तळेगावकरांचा सगळ्या मावळाचा इतका मोठा त्यांना पाठिंबा मिळाला. जरी त्यांना कोणी मारोडी म्हणलं तरी 84 झाली ते आमदार झाले. आणि नगरपालिका झाली. आणि त्यावेळेस मला वाटतं त्यांनी 14 उपोषण केलं तळेगावला. आणि जेलमध्ये पण 10 का 15 दिवस होते. आणि त्याचं प्रायचित्त म्हणजे त्यांना 87 साली मंत्रीपद मिळालं. तळेगावला आपण उपोषण केलं. तिथं मोठे मंत्रीपद झाले. आणि बापना साहेबांचा हा सर्व कारभार अशोक शेठ पाहिजे. काय फार तसं काय कुणाला फोन करायचं असेल कॅशियर तर तेच होते. आम्हाला जीप मध्ये कार्यक्रम त्याला पाठवून 500 रुपये फक्त द्यायचे. आता 500 रुपये जीप कशी काय चालवायची. असे त्यांच्या मागं खंबीरपणे उभे राहिलेले अशोक बापना आज त्यांच्या याच्यामुळं संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रामध्ये नावारूपाला गेलेला त्यांच्या कर्तव्य असे मोठे झाले. आपण सर्वांना कोणत्याही जातीचा असो भेदभाव न करता सर्वांना जवळ घेतलं. तुमच्या कुटुंबाने बाई असो कुणी असो सर्वांवरती सारखं प्रेम केलं. याबद्दल मी आपले सर्व मावळवासीयांच्या वतीने आभार मानतो. व अशोक शेठ बापना आपण असेच कार्यरत राहा यासाठी तुम्हाला पुढील वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देतो. सर्व तळेगावकर नागरिक मावळ तालुक्यातील नागरिक त्या सर्वांच्या आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मान्यवरांना विनंती की थोडक्यात शुभेच्छा द्या. दिवस नाही वन डेचे दिवस नाही 2020चे दिवस जास्त. अशोक भाऊंच्या 75वी अमृत महोत्सवी वाढदिवस आपण संपन्न करतोय. व्यासपीठावर आमच्या वडीलकी नात्याने असणारे बापना साहेब आणि सर्वच व्यासपीठावर मान्यवर. आज अमृत महोत्सव आपल्या सर्वांच्या साक्षीने खऱ्या अर्थाने या सभागृहात संपन्न होतोय. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी बरंच काय अशोक भाऊ तुमच्याबद्दल सुतसुमन छान उधळली. मी तर एकच म्हणेल, फुलांचा राजा गुलाब, पक्ष्यांचा राजा मोर. फुलांचा राजा गुलाब, पक्ष्यांचा राजा मोर, प्राण्यांचा राजा सिंह आणि फळांचा राजा आंबा आणि दगडातला राजा कोहिनूर हिरा. तसा दुसरी दुनियाचा राजा आमचा अशोक भाऊ. अभिष्ट चिंतन साजरा होतोय. परंतु मगापासून अशोक भाऊ खऱ्या अर्थाने तुम्ही वडगावमध्ये जन्म घेतला. जन्मभूमी तुमची वडगाव आणि कर्मभूमी तुमची पुण्य. परंतु तुम्ही ग्रामदेवत श्रद्धास्थान मावळ तालुक्यातलं श्रद्धास्थान पोटोबा महाराजांची पूजा जेव्हा आपण ग्रुपला टाकतो पहिला तुम्ही नमस्कार करता आणि दरवेळेस मला म्हणता की जय जनेंद्र. खरंच मला पोटोबाचं दर्शन झालं. कारण जैन कुटुंबामधले कारभार करत असताना आज खऱ्या अर्थाने राजकीय प्रवास करत असताना बापना साहेबांना खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात. म्हणजे पडद्या पाठीमागचा कलाकार काय असतो. सिनेमा रिलीज होतो, सिनेमा खूप चालतो, पण सिनेमा चालत असताना सिनेमाच्या पाठीमागचा कलाकार कोण असतो. पडद्या पाठीमागचा कलाकार म्हणजे अशोक भाऊ. खऱ्या अर्थाने अशोक भाऊ
तुमच्यामुळेच आमचे बापनासाहेब उंच पदावर पोहोचले. मी ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीच्या वतीने आमचे शांताराम बाप्पा असतील, बारकोभाऊ असतील, बाप्पू असतील, बाळासाहेब असतील, नितीन भाऊ असतील, आमचं सुरेश भाऊ असेल, सर्वांच्या वतीने तुम्हाला अभिष्ट चिंतनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. 81 मध्ये चंद्रशस्त्र दर्शन, नंतर काही शतक पूर्ती तुमची पूर्ण होईल असे मावळ तालुक्याच्या श्रद्धाचा ग्रामदैवत पुढवा चरणी मी प्रार्थना करतो. तुम्हाला उदंड आयुष्य मिळो अशी मी ग्रामदैवत चरणी प्रार्थना करून मला बोलायला संधी दिली मनोगत, त्यामुळे डोके सर तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझ्या शब्दांना मी पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर अशोक भाऊजी एक आठवण सांगून एक 2च मिनिटांमध्ये प्रत्येकाने बोलावं अशी विनंती आहे. त्यानंतर माझे सभापती आदरणीय प्रवीण भाऊंना पण बोलायचं 2 मिनिटं, मला तिकडनं फोन होता ते प्रवीण भाऊ चव्हाण. यानंतर 2 मिनिटं. अशोक भाऊंच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने एक मी आठवण सांगणार आहे. अर्धा मिनिटात माझं भाषण संपणार आहे. माझ्या गावातली एक गरीब मुलगी, तिचं ॲडमिशन घ्यायचं होतं कॉलेजमध्ये आणि ॲडमिशनसाठी मी आल्यानंतर भाऊमध्ये असणारी व्यवहार कुशलता आणि चातुर्य मला पाहायला मिळालं. तर त्या मुलीचं ॲडमिशन आल्यानंतर भाऊ मला म्हटले किती तुला सवलत पाहिजे. तर मला वाटलं फुकटच होईल माझं काम. तर म्हटले माझी एक हात आहे, जेवढे पैसे तू घालशील तेवढे मी घाले. आता म्हटलं मी जर 15,000 घालायचे मग माझं नुकसान आहे. त्यापेक्षा भाऊ म्हटलं 2-3 हजार घालतो, म्हणजे संस्था पण चालली, त्या समोरच्या माणसाचं पण काम झालं. हे त्यांच्या ठिकाणी असणारं व्यवहार कुशलता आणि चातुर्य मला पाहायला मिळालं. खरं म्हणजे बापना फॅमिली ही या मावळ तालुक्यात इतर फॅमिलीला जे काही मिळालं त्याच्या व्यतिरिक्त त्यांना जे जादा मिळालं ते म्हणजे प्रेम. असं प्रेम कोणाला मिळालं नाही. माझी आई एक सामान्य माणूस, ती काय कार्यकर्ता नव्हती, परंतु बापना साहेब निवडणुकीला उभे होते तेव्हा तिने शंकरराव नवस केला की बापना साहेब निवडून येऊ दे. म्हणजे एवढं प्रेम इतर कोणाला मिळालं असं मला वाटत नाही. या ठिकाणी आधी काही न बोलता भाऊंना मी दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. वकील साहेब, अतिशय एक संस्थेचं उत्तम उदाहरण तुम्ही या ठिकाणी प्रवेशाच्या बाबतीत दिलं. तुम्हाला धन्यवाद. यानंतर माझे सभापती आदरणीय प्रवीण भाऊ चव्हाण. आमच्या वडगावचे सुपुत्र आणि बापना परिवाराचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय अशोक शेठ हरचंद बापना यांचा 75वा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले बापना परिवारावरती प्रेम करणारे सर्व त्यांचे मित्र, सहकारी, नातेवाईक आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व तालुक्यातले ज्येष्ठ पदाधिकारी, मित्रमंडळी. तसं म्हटलं तर अनेक लोकांनी आता भावना व्यक्त केलेल्या आहेत अशोक भाऊंच्या बाबतीत, परंतु आमचा फार उशिरा संपर्क आला. कारण पूर्वी भाजप आणि काँग्रेस म्हणजे अशा विरुद्ध बाजू असायच्या आणि त्याच्यात आम्ही बौरे माळसकरांच्या कुशीत वाढलेली माणसं, त्याच्यामुळे आम्ही एकदम आत्ताचा म्हणतात ना कट्टरवाद, तसे कट्टर होतो. आता निवृत्ती भाऊंनी सांगितली काही उदाहरणं की बाबा आम्हाला योग आला काही कामं करून घ्यायचा, परंतु आम्हाला यांच्या दरवाज्यात जायची सुद्धा भीती वाटायची की लोक काय म्हणतील, इतकं आम्ही कट्टर होतो. परंतु काळ जसा पुढे गेला, बाकीच्या काही गोष्टी निघत गेल्या, त्याच्यानंतर वरून वरून कडक वाटणारी माणसं आतून किती मृदू असतात, त्यांच्या आतून किती प्रेम भरलेलं असतं हे पाहायला मिळालं. 2007 साली ज्यावेळेस मी पंचायत समितीचा सभापती झालो, निवडणूक झाली, पदग्रहण झालं आणि त्यानंतर मी रस्त्याने चाललो होतो 2 व्हीलरवरती, तर मला हळूच अशोक शेठने आवाज मारला, अरे साहेबांनी तुला बोलवले आतमध्ये ये म्हणून. मग मी आतमध्ये गेलो, मला बसवलं, चहा दिला आणि एक चांगला कानमंत्र दिला. म्हणलं आता निवडणूक झाली, आता तुझ्याकडे किती पैसे? म्हणलं साहेब फार काही निवडणुकीला खर्च झाला नाही, एकदम जेमतेम होता आणि माझ्या खात्यावरती आता 5-50 हजार रुपये शिल्लक असतील. म्हणजे आता मी तुला सांगतो, जुनी का व्हायला एखादी 4 चाकी गाडी घे, 2 व्हीलरवरती फिरायचं नाही. त्यांनी माझा सत्कार केला आणि मी सत्कार घेऊन जात असताना त्या स्प्लेंडर गाडीवरनं नारळ धरू का शाल धरू, शाल धरायच्या नादात नारळ पडायचा खाली, नारळ धरायच्या नादात शाल पडायची खाली. त्यावेळी 4 चाकी गाडी घे, भाल्यांना खूप कष्ट करायला लागतं, तू नशिबवाने, तू चिठ्ठीवर का होईना तू या तालुक्याचा सभापती झाला, त्याच्यामुळे या पदाचा मान राख आणि उडून उतू नको, मातू नको, घेसला वसा टाकू नको. आणि आपल्या वडगावमध्ये वातावरण तणावग्रस्त आहे, तर आमच्या जैन बांधवांची सेवा कर, त्यांच्या मागं खंबीरपणे उभा राहा
आणि मला वचन दे असं बापना साहेबांनी माझ्याकडं आशीर्वाद देताना वधून घेतलं. असं चांगल्या पद्धतीचं समाजकारण करायचं, राजकारण करायचं, आदर्श नीतिमूल्यांची जपणूक कशी करायची ते या बापना परिवाराने आम्हाला शिकवलं. आणि मी माझं परम भाग्य समजतो की मला देखील मावळ फेस्टिवल संस्थेच्या वतीनं बापना साहेबांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्याचं सौभाग्य मला लाभलं. आज अशोक शेठ देखील समाजकारणामध्ये काम करतात. अनेक लोकांनी सांगितलं की बापना साहेब हे पडद्यामागचे सूत्रधार होते. म्हटलं जातं की मोठ्या झाडाखाली लहान झाड कधी वाढत नाही, तरी देखील या परिवाराचा एक आदर्श घ्यायला पाहिजे. सामाजिक कार्य असो, समाजाचं काम असो, नाहीतर कौटुंबिक काम असो, हा परिवार आम्हाला कायम एकत्र दिसतो. पोटोबा महाराजांवरती नितांत श्रद्धा ठेवणारा हा परिवार आज या आमच्या वडगावचं खरंच म्हटलं तर वैभव आहे. या बापना परिवाराच्या सर्व सदस्यांनी आमच्या गावासाठी भरपूर काही गोष्टी दिलेल्या आहेत. फार मोठा विकास नसेल दिला, पण समाजात राहून खिलाडू वृत्तीने कसं वागायचं, जगायचं हे आम्हाला शिकवलं. आज म्हणूनच वडगावमध्ये म्हटलं जातं की जे वडगावच्या गावामध्ये जे पिकतं ते तालुक्यात खपतं. आज आता भास्कर आप्पा बसलेले आहेत, वेगवेगळी मंडळी इथं बसलेली आहे. पूर्वीची मी चंद्रकांत आप्पा सत्कारांचं इलेक्शन बघितलं, बापना साहेबांचं बघितलं, विश्वनाथ भेगड्यांचं बघितलं, परंतु आता तशी काही निवडणुकीची नंतरची परिस्थिती तणावग्रस्त राहिलेली नाही. याचं कारण या तुम्ही बसलेली सगळी मंडळी आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीचा आम्ही तणावच घालवलं हा, परंतु आज नवीन पिढी आम्ही तुमच्या पावलावरती पाऊल ठेवून चांगल्या पद्धतीचं काम करतो. निवडणूक झाली की इलेक्शन संपली, विरोध संपला, तत्वावर आधारित प्रत्येक पक्ष असतो. बापना साहेब नेहमी आमच्या समोर आमच्या भाजपवाल्यांना काहीतरी बोलायचे, त्यावेळेस आम्ही सुद्धा त्यांच्या पुढे आमचे मुद्दे ताकदीने मांडायचो की आमची विचारधारा ही तत्वाचं राजकारण असलं पाहिजे. ते त्यांना कधी आयुष्यामध्ये आमच्या कमळाला मत देता नाही आलं आणि आम्हाला कधी पंचाला आणि घड्याळाला मत देता नाही आलं. हे आमचं कट्टरवाद याच्यामधून दिसून येतो. परंतु आज ही परिस्थिती आहे की आज आपण बाकीच्या राजकारणाच्या बाहेर गेल्यानंतर समाजात कसं राहिलं पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे, आदर्श नीतिमूल्यांची जपणूक केली पाहिजे. आज आमचे भास्कर आप्पा यांनी वेगवेगळ्या लोकांना गळ्यात हात घालून आत्ताच्या आदेशाप्रमाणे वरिष्ठांच्या तुम्ही घड्याळाच होते. आम्ही महायुतीचा आदेश पाळला साहेब, मी महायुतीचा आदेश पाळला, आम्ही महायुतीचा आदेश पाळला. बाकीच्या ह्याच्यामध्ये आता पक्षच राहिला नाही मावळा साहेब, त्याला पण खरं बोलायला हिंमत लागते. आता तुम्ही बोलता बोलता सांगितलं निवृत्ती भाऊंचं मोठं मन आहे की त्यांनी तुमच्याकडनं काम करून घेतलं. अशा लय लोकांनी तुमच्याकडनं कामं करून घेतली, परंतु ते देखील तुमच्यावरती उलटली. पण ते आम्हाला आमचं दुर्दैव असं की आम्हाला तुमच्यासारखा नेता भेटला नाही आणि तुमचं दुर्दैव असं की आमच्यासारखा तुम्हाला कार्यकर्ते भेटले नाही तर तुम्हाला आम्ही कधीच खाली वाटली नसती. बाकीच्या आमचं एक भाग्य एवढंच आहे की तुम्ही वडगावचे सुपुत्र आहेत. असं जास्त बोलणं उचित ठरणार नाही. अशोक शेट्टी देखील आता येत्या काळामध्ये आम्हाला चांगलं मार्गदर्शन करतात, वेळोवेळी आठवण काढून बोलवतात. संस्थेचा कार्यक्रम असला कधी तर आम्हाला नियमित निमंत्रण देतात आणि हेच आमचं वैभव, हीच आमची शिस्त आहे, परंपरा आहे. आमचं याचा आम्हाला अभिमान आहे. अशोक शेठ, तुम्ही आज 75 वर्ष पूर्ण केले, 100व्या वर्षाचा वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य आम्हाला द्या. हा अतिशय कौटुंबिक सोहळा आहे. इथं वक्त्यांपेक्षा श्रोते अतिशय चांगले भेटलेले दिसत. इथं आयरे गैरे पण नाही दिसत. त्याच्यामुळं मोजून तोलून मापून बोलला पाहिजे. परंतु मी लहान तोंडी मोठा घास घेतलाय, थोडंसं काही जास्त बोलला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रवीण भाऊ. या ठिकाणी मध्ये तू अपक्ष हा बंडखोरी केली पण गद्दारी नाही केली. पक्षाशी संलग्न राहिलं नंतर भाऊंना शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करण्यासाठी त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. असे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आदरणीय मोहनरावजी भेगडे साहेब, आपण या ठिकाणी आलात. मनापासून संस्थेच्या वतीने आपलं स्वागत. आपल्या समवेत या ठिकाणी जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब नेवाळे, आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आमच्या संस्थेच्या वतीनं अनेक मान्यवर या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने बोलणारे आहेत आणि म्हणून मी संस्थेच्या वतीनं फक्त या ठिकाणी आज आमचे सर्वांचे ज्येष्ठ प्राध्यापक
त्यांना फक्त 2 मिनिटाची वेळ मी देणार आहे आदरणीय सांगळे सर. फक्त 2 मिनिटात या ठिकाणी भाऊंना शुभेच्छा द्याव्यात. अंकुश आंबेकरांचं स्वागत. या ठिकाणी आदरणीय अंकुश आंबेकर साहेब आपण या ठिकाणी आलात, मनापासून आपलं स्वागत आहे. नमस्कार. संस्थेचे संस्थापक माननीय मदनजी बापना, आजचे सत्कारमूर्ती अशोक बापना आणि व्यासपीठावरील सर्व आदरणीय व्यक्ती. मी जवळपास 29 वर्ष अशोकबाबांच्या सहवासात आहे. मी फार असं काव्य वगैरे करत नाही, पण त्यांच्यातले गुण घेऊन मी एका व्यक्तीकडे ते दिले होते. ह्याच्यात मला फक्त म्हणलं काव्य रूपात मांडून दे, मी त्या दिवशी सादर करतो. तेवढं फक्त मी 2 मिनिटात सादर आपल्यासमोर करतोय. अविरत मेहनत आणि कठोर परिश्रमाने शोभा आणली आपण अवघ्या आयुष्याला. कर्तव्य तत्पर, कर्तव्य दक्ष ही ओळख आपली. बाळगला विश्वास सदैव सहकार्यांशी. फलद्रूप केले अवघे आयुष्य समाजसेवेचे व्रत घेऊन. नाती गोती जपली आपण व्यावसायिक व्याप सांभाळून. आयुष्याची आपली 75 निर्धोक आणि निर्व्याजपणे गाठली. घर, प्रपंच, व्यवसाय सांभाळून लोकसेवेची शिदोरी शिरी गाठली. शिक्षण सेवेचा तुम्ही घेतला वासा. आपल्या घराण्याचा जपला सदैव वारसा. वाचनाच्या व्यासंगाने उमटविला ठसा. आपुलकी आणि बंधुभाव असे जणू आरसा. प्रेरणादायी आणि प्रसन्न असे व्यक्तिमत्व आपले खास. धाडस, जिद्द, निर्णय क्षमता, हजरजबाबी, आत्मविश्वास. आवड जोपासून पर्यटनाची केली देशी विदेशी प्रवास. प्रेमळ स्वभावाने तुम्ही दिला अनेकांना सहवास. लोकप्रियता तुमची असे जनमानसात. लौकिक तसाच कमविला शिक्षण क्षेत्रात. संगणकाची तितकीच उत्तम जाण जणू आपल्या व्यक्तित्वाची शान. अमृत महोत्सवी जन्मदिनाला तुम्हा सर्वांच्या सदिच्छा. शतायुष्य व्हावे या तुम्हास पुष्पगंधित काव्यमय शुभेच्छा. व पुन्हा तुम्हाला वाढदिवस खूप हार्दिक शुभेच्छा. यानंतर या ठिकाणी भावांना शुभेच्छा व्यक्त करते वडगावचे भूषण आणि पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय गणेश आठवडे. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती अशोक भाऊ हरकचंद बापना. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी अत्यंत चांगलं मौलिक असं अशोक भाऊच्या आणि बापना साहेबांच्या बद्दल माहिती दिलेली आहे. 1972 साली मी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तेव्हापासून बापना बरोबर आजपर्यंत आहे. बापना साहेबांचा कट्टर म्हणून मला ओळखलं जायचं. बापना साहेबांचा राईट हँड. बापना साहेब माझ्याबरोबर ग्रामपंचायतमध्ये 78 साली आम्ही बरोबर निवडून आलो. त्यावेळेला ग्रामपंचायतचे सदस्य म्हणजे जेडपीला तिकीट मिळायचं. बापना साहेबाला तिकीट मिळालं. अंदरमावळाचं काय वासरू चिन्ह होतं. आम्ही त्यावेळेला ट्रक, वेळीचं पोतं ट्रक, हा बैल होते, बैलजोडी, ट्रक मध्ये बेळीचं पोतं आणि टाकव्यापासून सुरुवात करायची. खांडीला मुक्काम करायचा, दुसऱ्या दिवशी परत कोंडड्याहून टाकवेला यायचा, अशी परिस्थिती होती. साहेब निवडून आले, सभापती झाले, त्याच्यानंतर आमदार झाले, मंत्री झाले. याच्या पाठीमागं अशोकबाईचा मोठा हात आहे. सगळ्यांनी सांगितलं की पडद्यामागचा हिरो वेगळा असतो, पडद्यावरचा हिरो वेगळा असतो. अशोक भाऊनी चांगल्या प्रकारची साथ दिली, प्रपंच सांभाळला आणि साहेबांनाही साथ दिली. अनेक साहेबांनी आम्हाला पदं दिली, पदावरती बसवलं. ग्रामपंचायतमध्ये असेल, सभापती पदावर असेल, असं साहेबांनी चांगलं काम केलं. त्याच्या मागं अशोक भाऊचा मोठा हात आहे. अशोक भाऊनी आम्हाला चांगल्या प्रकारची साथ दिली आणि आज अशोक भाऊची 75वी साजरी होती. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितले की 100वी साजरी व्हा. आम्ही सुद्धा आता 81
82ला सुरुवात करणार आहे पुढच्या महिन्यात 12/5ला. तर अशोक भाऊ शंभर काय एखादा बॉलर चांगला आला तर क्लीन बोर्ड होऊन जाऊ खालता येत नाही ना. तर सेंचुरीच्या जवळजवळ आलेला आहे. तुम्ही सेंचुरी मारा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो. मी कुटुंबात असल्यामुळे जास्त काय बोललं नाही. बरेच बोलणारे वक्ते आहेत. आपल्याला चांगलं आरोग्य लाभो, पुढचं आयुष्य चांगलं हो, संतती संपत्ती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पोटोबा यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद आप्पा. या ठिकाणी मावळदुर्गा खादीग्रामचे चेअरमन आणि आमचे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही शुभेच्छा सदिच्छा भावना आहेत. यानंतर या ठिकाणी आदरणीय भास्करप्पा महाराजकर या ठिकाणी बोलणार. मी 2 मिनिटं बोलून जाणार. मला प्रोग्राम बरोबर नाही वाटत चला थोडासा प्रोटोकॉल मध्ये बसत नसताना पण मोठ्या मनाने या ठिकाणी मला बोलायचंय. त्यांना मी विनंती करतो की आपण श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ वडगाव मावळ माननीय श्री अशोकजी बापना यांचा अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन 16-15 एप्रिल 2025. आज तुम्ही 2 भाऊ आलेले आहेत. आम्ही पण 2 भाऊ राजकारणात. ते राजकारणात रघुनाथराव सासकर तेंडुलकर सारखे. एका भावाला लीड दिली. एका भावानं थोडंसं म्हणजे तुम्ही थांबा, बापना साहेबांना संधी द्यायची आहे, तुम्हाला पुढं संधी मिळेल. पण राजकारणात एकदा संधी गेली पुन्हा नाही. खरं वास्तविक बापना घराण्याचं आणि साखर घराण्याचे संबंध हे नातेपेक्षा फार मोठे आहेत. बापना साहेब, मी वडगावला शाळेत होतो, मला आठवतंय सगळं मराठी शाळेत. नंतर पुण्याला जाऊन शिकतो. हरकुशेठ बापना याच्यावर रघुनाथराव सातकर कोपरं बसायचे. आणि मी म्हटलं दादा कसे काय आमदार होणार. पण नंतर मला कळलं की हरकचंद बापना साहेबांनी मामासाहेब खांद्यांना सांगून, मामासाहेब मुळांना सांगून तुमच्या वडिलांनी रघुनाथराव सातकरना आमदार केलं याची जाण म्हणून 90ला बापना साहेब मी तुमच्या वडिलांना उभं राहिलो. मी काय तुमचा शत्रू नाही, पण एक माझ्यावर अन्याय होतो म्हणून अन्यायाला हे करायचं म्हणून बरं वाटतं. पण आपण काही राजकारणात दर्जा ठेवला. आम्ही कधीही कृष्णराव बेगडे, मदन बापना, मी माझे 2 फाईट झाल्या, पण मी कधी घाणेरडी टीका केली नाही. बापना साहेबांचा आदर ठेवला, कृष्णराव बेगडेचा आदर ठेवला, बबनरावला माहिती असेल. तर या तालुक्यामध्ये राजकारणामध्ये एक प्रकारचा चांगला उच्च दर्जा असावा म्हणून मी कृष्णरावशी आणि मदनशी गोष्ट. कृष्णराव बेगडेची माझी जेव्हा निवडणूक झाली आणि दिगंबर बेगडे पुढे निघाले, मी म्हटलं कृष्णराव तुम्ही माझ्यापेक्षा वयाने जास्त आहात, मी पडलो तरी चालेल, फक्त कुस्तीत पडता कामा नये. मला बापनाने पाडू द्या, कृष्णाने पाडू द्या, कुणी पाडू द्या, कुस्तीत मात्र मी तुम्हाला तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात, ऑल इंडियात कोणालाही सोडलं. आणि मी ते माझं स्वप्न पूर्ण केलं. एक विधानसभा सोडली तर बापना साहेब ज्यावेळेस 90ला उभे होते माझ्या विरोधात, त्यावेळेस मी त्यांच्या आईला भेटायला. अहो म्हणलं तुम्ही काँग्रेसचे. बापना साहेब खरं ते सांगतो, तुम्ही काँग्रेसचे, तुमच्या रक्तात काँग्रेसचं, तुम्ही भाषणं केली. वाळूंच्यामध्ये मी आईने मला ठेवला होता, त्याला तिरंगी झेंडा काँग्रेसचा होता, पंजाबचा, आणि मी काँग्रेसचा आहे. अजूनही ते मला म्हणतात मी काँग्रेसचा आहे. पण साहेबावर प्रेम आहे ना माझं, त्याचं काय.
म्हणून साहेबांच्या प्रेमासाठी ते घालायचे, ते काय पूर्ण घालायचं नाही. त्यांचं रक्त तपासलं तर त्याच्यामध्ये काँग्रेसचा पंजा निघेल. असा काँग्रेसचा एक निष्ठावून कार्यकर्ता मदन शेठ बापना आणि त्यांचे बंधू अशोक बापना. अशोक शेठ, तुम्ही मदन शेठसाठी काय केलंय हे मला तरी सांगायची गरज नाही, कारण मी सगळ्या निवडणुकीमध्ये तुमच्या पाहिलेले आहे. अशोक शेठला छोटा आमदारच म्हणायचे. मदन शेठ मुंबईत असलं तर काही काम अडचणी आले ना, कोणाला भेटायचं ते अशोक बापना आमदारच नाही, त्यांना भेटायचं. मदन शेठची किंवा बघू आपण. पण मदन शेठच्या कामाचा सगळा बोजा कुणी उठवला असेल त्या काळामध्ये मदत केली असेल हे अशोक शेठ. अशोक शेठ तुमचं माझं कधी मतभेद झाले निवडणूक लढवली तुमच्या विरोधात, पण आपण चौथ्या का 5व्या दिवशी रेल्वेने एकत्र जाऊन गप्पा मारत चाललो होतो. म्हणजे राजकारणामध्ये खिलाडी वृत्ती असावी. ती खिलाडी वृत्ती जपण्याची वेळ आता मावळ तालुक्यावर आलेली आहे, तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. आणि करावंच लागत नाही तर भविष्य काळामध्ये या तालुक्यामध्ये राजकारणाला वेगळं वळण लागत. नेत्याचा आदर केला जाणार नाही. कोण मंत्री आहेत, कोण आमदार आहेत, माझी कुणी कामं केल्यात, काय केल्यात, कशाची मोजमाप होणार नाही अशी परिस्थिती तालुक्यामध्ये आज तुम्हाला दिसते. आणि म्हणून अशोक बापना शेठ, तुमच्या या निमित्तानं आज मला बोलायची संधी मिळाली. पक्षाबद्दल मी बोलणार नाही. जेव्हा काही निवडणूक येईल तेव्हा मी बोलणार आहे काँग्रेस काय आहे आणि राष्ट्रवादी काय आहे, BJP काय आहे, काय तत्व प्रधानगरी आहे, हे सगळं मी त्यावेळेस बोलेन. आता ही इथे वेळ नाही आहे. पण मदन शेठ, तुम्हाला अशोक शेठने जे सहकार्य केलं ना, आज त्याच्यामुळे सगळे कार्यकर्ते आहेत की बापना साहेबांना जर चांगलं सहकार्य पूर्ण केलं असेल तर त्यांच्या बोलून केलेलं आहे. आणि म्हणून मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की अशोक शेठ, आमच्या पक्षात तुम्ही आहेच, पुढे राहाल, आम्हाला सहकार्य करा. कदाचित तुम्हाला वाटत असेल की काँग्रेस पक्ष गरीब आहे. गरीब पक्ष नाही, ही ऑल इंडियाची पार्टी, आणि ऑल इंडियाच्या पार्टीचे मदन शेठ क्रियाशील सभासद आहे. आणि म्हणून या ठिकाणी अशोक शेठला मी विनंती करेन की तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही जे काय पूर्वी पेरलं तालुक्यामध्ये ते तुम्ही परत त्या ठिकाणी पेरलं पाहिजे अशी तुम्हाला विनंती करतो. बापना साहेबांचं मी जास्त बोलत नाही, लोकांना लगेच कंटाळा येतो. माहिती ना तुम्हाला, कुस्ती जर चांगली चालली तर मग त्या चालू देतात. बरं, जर कुस्ती कंटाळवली तर मग त्या सोडून द्या. आम्ही आमचं कुस्ती आता इथं बंद करतो आणि अशोक बापना तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुमच्यापासून अपेक्षा धरतो की तुमचं घरानं हारकचंद बापना असो, तुमची आई असो, मदन शेठ असो, आता हे कट्टर काँग्रेसचं घराणं आहे. त्या काँग्रेस पक्षाची परंपरा तुम्ही तालुक्यात भविष्य काळात चालू ठेवा तर हा तालुका सुरू होईल, अन्यथा सुरू होणार नाही. एवढं बोलण्याचं धन्यवाद सातकर साहेब. यानंतर या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतायत आदरणीय भास्करप्पा माळी. आजच्या उत्सवमूर्ती आणि विशेष करून जी डॉक्युमेंटरी आपण या ठिकाणी पाहिली आणि ती डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर एक लक्षात आलं की खरोखर तुम्ही दोघंही भाऊ फिल्म इंडस्ट्रीमध्येच पाहिजे होते. कारण एक चिर तरुण म्हणून ज्या देवानंदला फिल्म इंडस्ट्रीमध्ये ओळखतात, तुमच्याकडे पाहिल्यानंतर वाटत ना की अशोक भाऊ तुम्ही आज 75मध्ये आहे म्हणून. तर इतकं चिर तरुण असं तारुण्य तुम्ही टिकून ठेवलं या सार्वजनिक जीवनामध्ये. खरं वास्तविकरित्या इथं प्रत्येक जण उपस्थित आहे. या मावळच्या जडणघडणीमध्ये जो तो आपापल्या पद्धतीने काम करणारा, या मावळ तालुक्याचा एक विचार करणारा आणि परिवर्तनशील मावळ तालुका तयार व्हावा ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मी नामोल्लेख सर्वांचा करत नाहीत, कारण सर्व जण क्रियाशील आहेत आणि या मावळाचा ध्यास घेऊन खऱ्या अर्थानं एक परिवर्तनशील मावळ तयार करणं हा उद्देश प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, जो तो आपापल्या पद्धतीने काम करीत आहे. खरं वास्तविकरित्या संत तुकाराम ह्या नावाने असणाऱ्या वास्तूमध्ये आपण सर्वजण बसलोय. ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणी योगदान देणाऱ्या कुटुंबाचा नामोल्लेख आपण सर्वजण करीत असताना
की ज्या कुटुंबाचा इतिहास आहे आणि त्या इतिहासावर वर्तमान काळ चालत असताना एक भविष्यकाळ निर्माण करण्याचं दायित्व ज्यांनी स्वीकारले, तर अशा कुटुंबातील असणारं अशोक भाऊ तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये बरंच साम्य आहे. खरं वास्तविकता एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ज्या वेळेला 5-6 भावांचा कुटुंबाचा जो परिवार असतो, एकत्र कुटुंब पद्धत असते, तर त्यामधून एक भाऊ ज्या वेळेला मोठा होत जातो आणि मग असणारा कुटुंब कलहापासून तर समाजाच्या कलहापर्यंत ज्या वेळेला कामकाज करायला लागतं आणि जी जबाबदारी ज्यांनी स्वीकारलेली असते, तर एक म्हण आहे की मोठ्या रोपट्याखाली, मोठ्या वृक्षाखाली रोपट्याची वाढ होत नाही, परंतु काही रोपटे असे आहेत की रखरखीत माळरानावर देखील डोलत असतात. हे देखील निसर्ग रमणीय दृश्य आपण पाहतो आणि एक नैसर्गिक प्रक्रिया म्हणून त्याकडे पाहिलं पाहिजे. मी तुमच्या माझ्या बाबतीत साम्य असं बोललो की खरोखर आपल्या कुटुंबामध्ये 5-6 भावांचा आपला असणारा परिवार, त्या परिवारामध्ये अनेक गोष्टीला सामोरं जात असताना पहिलं जर मोठा माणूस करत असेल तर पहिलं कुटुंब व्यवस्था व्यवस्थित जर ठेवली तरच तो बाह्य जगामध्ये माणूस मोठा होऊ शकतो. आणि मग त्या कुटुंब कलहामधला सर्व भाग ज्या वेळेला एखाद्या नेतृत्वात एका भावाने सांभाळत असताना अगदी लहान सहान गोष्टी असतात, अगदी त्या जावा बहिणी बहिणी भाऊ ननंद सर्व गोष्टी, आणि ह्या सर्वांना कंट्रोल करून ज्या वेळेला या समाजामध्ये एका भावासाठी ज्या वेळेला एक भाऊ काम करतो, हे खरं प्रत्येकजण बोललं की पडद्यावर पडद्याच्या आडवं हा सगळा जो भाग सत्य असला तर परिस्थिती वेगळी असते. आज मला असं वाटतंय चंद्रकांत भाऊंनी देखील आपली खंत या ठिकाणी व्यक्त केली की खरोखर दादांसाठी त्यांनी त्यांचं आयुष्य समर्पित करतावेळी कुठंतरी एकाला थांबावं लागतं, एक मोठा होत असतो. आज या ठिकाणी मला बापना कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या वेळेला माणसं मोठी होतात त्याचं श्रेय पहिलं त्या आईबापाला दिलं पाहिजे, कारण भारतीय संस्कृतीमध्ये आईबापाला अनन्य महत्त्व आहे, नंतर गुरुला महत्त्व तयार होतं. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल की शिवजयंतीच्या व्यासपीठावर हर गुरुवार हरचंद बापना असणाऱ्या मातोश्रीला जिजाऊ पुरस्कारानं सन्मानित करणारा मी भास्कर. महाराष्ट्राच्या राज्यामध्ये मंत्री ज्या वेळेला झाल्यानंतर पहिल्या ब्लॅक बोर्डावर तुमचा सन्मान आणि सत्कार म्हणून त्या ब्लॅक बोर्डाला काहीतरी अर्थ होता त्या काळात अशोकचे. आज फ्लेक्स झाले हा भाग सोडून द्या, आणि त्यावर देखील अभिनंदनाचा पहिला बोर्ड देणारा मी तो भास्कर. तर ह्या संपूर्ण राजकारणाच्या परिवर्तनामध्ये आपण जे हसत खेळत आज जे एकमेकांचं कौतुक करतोय, मला असं वाटतं की अखंड भारत की जनसंघाची एक त्यावेळेला एक फार मोठी अशी कल्पना म्हणून एक जाहिरात होती की कोण करेगा देश अखंड भारतीय जनसंघ. ज्या राष्ट्रीय विचारातून एकत्र कुटुंब जी अवस्था आहे ही खरी अखंड भारताची. त्याला धरून आमची एक घोषणा होती, जिस देह में तेल नहीं कांग्रेस को हटाना खेल नाही. तर तो खेळ आपण आज जर सर्वजण वस्तुस्थितीमध्ये पाहतोय, पण त्यावेळेची गंमत. तर त्यावेळेच्या ह्या संपूर्ण आणि ज्या वेळेला अशा राष्ट्रीय विचाराने प्रेरित झालेला आपला मावळ तालुका, कोण काँग्रेसचं काम करीत असेल, कोण भाजपचं काम करीत असेल, कोण शिवसेनेचं करीत असेल, परंतु मावळ तालुका पुणे मुंबई रोडच्या मध्यावर असलेल्या खेडेगावातला माणूस देखील इतका सक्षम विचाराचा झाला की बापना साहेब मला एक गोष्ट काय म्हणायची, तुम्ही काय म्हटले की निवृत्ती भाऊ सुद्धा या ठिकाणी बोलले की केवळ एक जैन धर्म मारवाडी, परंतु ह्याच्या पलीकडे मावळचा विचार असणारा माणूस आहे. कारण तुमच्यावर सर्वात मोठी लोकप्रियता आपण केली असेल की जो आदिवासी भाग मावळातला अंदर मावळ म्हणतात, त्या अंदर मावळाने फार मोठं प्रेम केलं. लोक शिक्षण हा भाग तर तिकडे नाहीच नव्हताच, परंतु ज्या वेळेला अंदर मावळातला अशिक्षित माणूस प्रेम करतो त्यावेळेला ते जाती धर्माच्या पलीकडे इतका मावळ तालुका बुद्ध्यांकाच्या दृष्टिकोनातून गुंचावलेला आहे. तर एखादी खंत देखील आपण मनामधून मला सुद्धा बोलू नये, कारण म्हणजे मलाही ते बरोबर वाटत नाही ऐकताना देखील. कारण हा मावळ तालुका इथे मला असं वाटतं की जो छत्रपतींचा मावळ्यांचा तालुका, आणि या मावळ्यांच्या तालुक्यामध्ये ज्या जिजाऊच्या पोटी एक शिवाजी महाराज जन्माला येतो, ह्यापेक्षा मला वाटतं ते जाती धर्मापेक्षा सर्वांपेक्षा उंच म्हणावं लागेल. मी अशोक भाऊ तुमचं माझं साम्य असं बोललो की आपण दोघंही असे भाग्यवान आहोत की प्रभू रामचंद्राचा इतिहास लिहिला गेला. ज्या वेळेला इतिहास लिहिला गेल्यानंतर आज संपूर्ण जग त्या ठिकाणी केंद्रित झाले, परंतु रामाचा इतिहास ज्या वेळेला लिहिला जातो त्यावेळी बंधुप्रेम म्हणून लक्ष्मणाचं नाव एक घेतलंच जातं, त्याशिवाय तो इतिहासच पूर्ण होत नाही. तर मला असं वाटतंय आपण दोघंही असे भाग्यवान आहोत
की सोपानंदासारखा भाऊ मला भेटला, आज मदन शेठ सारखा भाऊ तुम्हाला भेटला. मला असं वाटतं आयुष्यभर त्यांच्या छायेत काम करण्याचं मला सुद्धा दायित्व आपल्याला भेटलं. आपल्यासारखे भाग्यवानच आपण आहोत असं मला नक्की या ठिकाणी म्हणायचं आहे. कारण काही जण म्हणत असतात की मोठ्या वृक्षाखाली रोपट्याची वाढ होत नाही, परंतु वास्तव तसं नसतं. कारण आनंदाने जर जगायचं असेल, एक कुटुंबामधलं नावलौकिक, एक दृष्टिकोनातून कर्तबगारी आणि कर्तृत्वाला जर प्राधान्य द्यायचं असेल तर असणाऱ्या कर्तव्य दक्ष बंधूंना साथ देणं मला असं वाटते आपल्या जीवनामधलं सर्वात मोठं ते आद्य कर्तव्य म्हणून आपण पार पाडलं. आज एका बाजूला अण्णांच्या रूपानं भले राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात पोहोचले नसतील, परंतु जिथे एक ग्राममंदिर धार्मिक अधिष्ठानावर काम करीत असताना ग्राममंदिर निर्माण केले, तर आज मदनजी बापणा तुमच्या रूपानं ज्ञान मंदिर या गावात उभी राहिली. मला असं वाटते या कर्तृत्वाला सलामच केला पाहिजे. राजकारणाच्याही पलीकडे ज्या वेळेला माणसं मोठी असतात, आज मला असं वाटतं कुठेतरी क्वचित एक दुसरंही उदाहरण पहा की आज मारवाडी समाजातली इथं माणसं किती किंवा मारवाडी समाजाने कोणाला निमंत्रित केलं असं मला वाटत नाही. बहुजन समाजातला माणूस बहुजन समाजाला फोन करून बोलवतोय. मला असं वाटतं हे प्रेम क्वचित, कारण काही घराणे असे आहेत, अनेक माणसं एकत्र आले की समाज तयार होतो, परंतु काही घरं अशी आहेत की त्यांच्यात समाज सामावलेला आहे. तर असा आपला एक बापणा परिवार असा आहे की त्यामध्ये मला वाटतं संपूर्ण मावळ तालुका हा समाज हा सामावलेला आहे. भगवानराव जाधवांसारखा आमचा व्याही, याच्या काही तुम्ही मुंबईला का पुण्याला असं माहीत नसून तुम्हाला, पण बैलगाड्यांच्या स्पर्धेमध्ये मदनजी बापणा नावाने बैलगाडा सोडतो. मला सोडतो तुम्हाला कुटुंबालाही माहीत असलं कारण मला माहीत नाही. कारण ही लोकप्रियता, ही आत्मीयता, हे प्रेम हे असं कुठेतरी जातीवर किंवा ह्याच्यावर अवलंबून नाही, तर ते खऱ्या अर्थानं असणारी तुमची कामाची पद्धत. आज निवृत्ती भाऊनी त्यांचं सांगितलेलं संपूर्ण पाण्याचा प्रश्न कसा आहे, अनेकांच्या गोष्टी या तालुक्यामध्ये तुम्ही रात्रंदिवस पुन्हा पुन्हा उपयोगी कसे आलेत. मला वाटतं हे सांगणं म्हणजे कर्तृत्वाचा जो भाग आहे तुमच्या कृतीचा, तो कृतिशीलपणा हा मावळच्या प्रत्येक माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचलेला आहे. आणि याचं श्रेय घेतेवेळी एका भावाला बाकी त्यामध्ये राबावं लागतं. कारण मी माझ्यावरूनच जे पाहतोय, कारण हे संपूर्ण ज्या वेळेला मोठा भाऊ पुढं जात असताना बारख्या भावाला ती जबाबदारी पारच पाडावी लागतात. परंतु एक लक्षात ठेवायचे, बारखा भाऊ लक्ष्मण जर आजारी पडला, रामापुढं प्रश्न उभा राहतो. परंतु कोणतं औषध पुढे आणलं पाहिजे तर मारुतीसारखा संपूर्ण डोंगरच उचलून आणतो. मला असं वाटतं डोंगर उचलून आणणाऱ्या मारुतीच्या भूमिकेमध्ये आहे तो आपला समाज आहे या तालुक्यातला, एवढं वकील. तर म्हणून आज या तुमच्या 75 वाटत नाही, परंतु अमृत महोत्सवाचा हा गोडवा तुमचा असाच शताब्दीपर्यंत टिकून राहू. आज मी माझ्या माळसकर परिवाराने बापणा परिवार, आता या ठिकाणी बाबुराव बोऱ्यांचं ज्या वेळेला नाव घेतलं, एका ताटात तुम्ही जेवले तोही बाब सत्य आहे. परंतु निवडणुकीच्या 5 मिनिटं अगोदर ज्या बाबुराव बोऱ्यांनी उमेदवारी मागे घेतली आणि तुमच्या आयुष्यात ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही प्रथम बिनविरोध म्हणून निवडून आलो, तिथेच तुमच्या लोकप्रियतेचं आणि कामाची मला असं वाटते असणारी ती पाठिंब्याची साथ म्हणायची, खरं वास्तविक विरोधी पक्षाकडून मिळालेली साथ आहे, हेही आपण मनामध्ये ठेवलं पाहिजे. तर आज या निमित्ताने खरोखर तुमच्या त्यागाला असणाऱ्या तुमच्या कार्याला मनापासून सलाम करतो. पक्ष कोणता आहे त्यापेक्षा या मावळचे भूमिपुत्र या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये क्रियाशील कर्तृत्व दक्ष कर्तव्य तुम्ही पार पाडलात आणि लक्ष्मणासारखी भूमिका अशोकराव आपल्याला पार पाडण्याची आपल्या जीवनामधला तोही आपला एक वेगळा आनंद आहे. आज मी माळसकर परिवाराच्या वतीने तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. तुम्हाला शतायुष्य निरोगी आयुष्य लाभो हीच भावना या ठिकाणी व्यक्त करून मी माझं मनोगत या ठिकाणी थांबतो. धन्यवाद आप्पा. अतिशय सुंदर अशा जुन्या नव्या आठवणींना या ठिकाणी आपण उजाळा दिला. यानंतर साहित्य क्षेत्रातले या ठिकाणी अतिशय जाणकार असं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय प्रभाकरजी वाळसाहेब, 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपण साहेबांना शुभेच्छा भावना शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करा. नमस्कार. आतापर्यंतची जी भाषणं झाली ती सगळी राजनीतीतली होती. मी काय राजनीतीतला नाही. चिकित्सा करणारा ज्यावेळेस
साहेबांचा पाराव झाला त्यावेळेस त्या दिवसापासून मी राजनीती सोडली. आता इथे अनेक चर्चा झाल्या आणि जातीवर आल्या. त्यांच्या बाबतीमध्ये भिकारी प्रचार केला गेला हेही मला माहिती आहे. आणि हा सगळा जो उहापोह झालेला आहे तो खरं तर मदन बाफणा, मी त्या दिवशी पण त्यांच्या वाढदिवसाला जन्मदिवसाला मी सांगितलं की या बाफणा परिवाराने काय केलं असेल तर राजकारण नाही वाढवलं तर माणुसकी वाढवली होती. प्रत्येकाच्या मनामध्ये जो माणूस दडलेला होता त्या माणसाच्या हृदयातला हुंकार तुम्ही नेमका सोडला आणि म्हणून तुम्ही मोठे होता. हे लक्षात घ्या राजकारण्यांना सुद्धा. आता जीवनामध्ये 2 गोष्टी वाया जाऊन देऊ नका बरं का. एक अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण. आज तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे का नाही? त्यांचं खरं तर काय आणि पुन्हा एकदा मोठं कौतुक करा. नव्या धाटणीची वारी साहेब तुम्ही बांधलेली आहे. नव्या धाटणीची वारी या तालुक्यामध्ये तुम्ही बांधली आणि मी सुद्धा तर वंचितच आहे ना, अल्पसंख्याक, पण तुम्ही कधी मला जाणीव दिली नाही ती. तुम्हाला गंमत सांगतो, केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवले हे कुणामुळे मंत्री झाले याच्यामध्ये तुमचा मोठा वाटा आहे. त्याचं कारण असं की रामदास आठवले आमच्याकडे धुळी घेऊन यायचे आणि बाफणासाहेब म्हणते की तो रामदास आठवले आगे पडून हम तुम्हारे सर कोण या रामदास, एवढी वर्षी फुलट गाडीची आणि ते केस विस्कटलेले आणि ती शब्दम. मग यांनी सांगितलं की आपण एक काम करू, या व्यक्तिमत्वाला शरद पवार साहेबांकडे नेऊया आणि त्यांनी शरद पवारांची ओळख करून दिली. आणि खऱ्या अर्थानं रामदास आठवलेचं काम उभं करणारे मी म्हणतोय मदन बाफणा आहे. आता आमच्या वेदना आणि प्रतिभेतून ज्याच्यामध्ये वेदना असतात आणि ज्याच्यामध्ये प्रतिभा असते त्यातून साहित्य निर्माण होतं. मी नेहमी सांगत असतो साहित्य म्हणजे तरी काय आहे की तुमच्या ज्या वेदना आता मी ऐकत होतो त्या वेदना माझ्यामध्ये आल्या सगळ्या आणि ते प्रतिभा असल्यामुळं ते जमा झाल्या आणि म्हणून मला असं वाटलं की याच्यावर एक छानशी कादंबरी होईल आता. आणि म्हणून ती कादंबरीत काय, कारण मी कधी या तुमच्या राजकीय व्यासपीठावर येत नाही. फक्त बाफणा साहेब सोडून कोणत्याही राजकीय व्यासपीठ मलाच काय मिळत नाही. त्याच्यामध्ये जी काही भाषणं होतात ती एकतर व्यक्तिस्तुमनं आणि व्यक्ती स्वतःचं स्तोम माजवण्यासाठीच असतात असं माझं मत झालेलं आहे. आणि म्हणून राजकारण्यांना मी एकच सांगतो की मदन बाफणा साहेबांनी किंवा अशोक शेट्टी एक काम केलं, आपली माणसं मोठी केली. आपली माणसं काय केली? मोठी केली. आणि आपली माणसं जर मोठी केली तर आपोआप आपण मोठे होतो. हे सूत्र एक लक्षात ठेवा राजकारण्याने, माणसं मोठी करा. मी काय फारसं बोलणार नाही कारण मला 2च मिनिटं दिली सरांनी आणि मी सकाळी बसल्या एक कविता करत होतो. म्हटलं मला माहिती आहे की जास्त बोलता येणार नाही आणि जास्त बोलूही दिलं जाणार नाही. बाफणा साहेब एक कविता केली मी अशोक शेट्टीवर. या वयात सुद्धा कुणालाही हरवावं, सहज पळता पळता कुणीही थक्क व्हावं, पाहून आपली चपळता आणि कुणी सहज म्हणावं. या तुझा वयात जगण्यातलं ताजेपण सहज चेहऱ्यावर दिसावं, कुणी फिदा व्हावं सहज आपल्या पेहरावर. तुमचा पेहराव मला फार आवडतो. ती सफारी बघा त्यांची. म्हणून मी म्हटलं जगण्यातलं ताजेपण सहज दिसावं चेहऱ्यावर, कुणी फिदा व्हावं सहज आपल्या पेहरावावर आणि कुणी सहज म्हणावं या वयात सुद्धा. अहो तीच उमेद कृतीतून घडत राहावी, दिवसा गणित जगण्यावर प्रीती ही जडत जा. प्रत्येकाच्या एक लक्षात घ्या, प्रत्येक जणाला एक सांगणं माझं की तीच उमेद आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जडत जावी आणि प्रीतही तुम्हाला ती न्यारी करावी आणि कुणी सहज तुम्हाला पण बघून म्हणावं या वयात सुद्धा. आता शेवटचं अशोक शेठ अमृत महोत्सवात वयाचा कुठलाच उरला नाही मुद्दा. अशोक शेठ
अमृत महोत्सवामध्ये वयाचा कुठलाही नाही उरला मुद्दा. आपण आजही दुसऱ्याला देताय 25लाच मुद्दा. आपण आजही दुसऱ्याला देताय 25ला मुद्दा. आणि कुणी म्हणावं या वयात सुद्धा. धन्यवाद. धन्यवाद पवार साहेब. अतिशय सुंदर अशी कविता या ठिकाणी केली. किती लोक बोलणार? या ठिकाणी बहुमत शुभेच्छा आणि आपल्या पुणे जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाचे सभापती आदरणीय बाबूरावजी वायकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभेच्छा या ठिकाणी प्रदान झालेल्या आहेत. यानंतर ज्येष्ठ नेते आदरणीय पुणे जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आदरणीय बाबूरावजी वेगळे साहेब या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. आदरणीय बापनासाहेब आणि आज ज्यांचा अमृत महोत्सव आहे असे आपणा सर्वांचे सहकारी अशोक भाऊ बापना. आतापर्यंतच्या वक्त्यांनी सांगितलं की अशोक भाऊ 75 झाले. मी काल मेसेज वाचताना मला आश्चर्य वाटलं. एवढा उत्साह, एवढी उमेद, एवढा त्यांचा हसरा चेहरा आणि हरवणारीपणा हा 75मध्ये पाहायला मिळतो आहे. याचं मलाच थोडंसं खंत वाटली की ते 75 मी 68. परंतु अशोक भाऊचा उत्साह, उमेद पाहून अतिशय आज 75 झालेत असं वाटतच नाही. आणि म्हणून बापना परिवाराशी बापनासाहेब पंचायत समिती सभापती झाल्यापासून माझा जास्त जवळीक आली 1980 सालापासून. आणि तेव्हापासून कायम त्यांच्याकडे जाणं येणं आणि अशोक शेठचा तो हसरा चेहरा आल्यानंतर ताबडतोब हजरजबाबीपणा. बापनासाहेब 4 वेळा आमदारकीची निवडणूक लढवली, मंत्री झाले, 4 वेळा पालकमंत्री झाले. परंतु अशोक शेठने प्रत्येक कार्यकर्त्याची विचारपूस करणं, बापनासाहेबांच्या घरी गेल्यानंतर त्याचं चहापान करणे, ज्येष्ठ व्यक्ती असेल तर त्यांचं त्या पद्धतीने मान सन्मान करणे, अशा प्रकारचं अतिशय काम केलं. बापनासाहेबांच्या पाठीशी निवडणूक असली विधानसभेची की बापनासाहेबांनी फक्त रोज अशोक शेट्टी दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम आदल्या दिवशी रात्री 12-1 वाजता हातात द्यायचा की तुम्ही उद्या तुमच्या इकडे मिटिंग लावलेलं आहे, या त्या ठिकाणी सभा आहे. अशोक शेट देखील तो कार्यक्रम दुसऱ्या दिवशी बापनासाहेबांनी करायचा. बाकी किती गाड्या लागतात, किती यंत्रणा लागते, बूथवर काय पाठवायचं, हे सर्व अशोक शेठ बापना यांनी माझ्यासारख्या आमच्यासारख्या अनेक या ठिकाणी कार्यकर्त्यांच्याशी चर्चा करून ठरवायचं आणि पोच करायचं. अतिशय नियोजनबद्ध काम करण्यामध्ये अशोक शेठ बापना यांचा हातखंड आहे. आलेल्या समोर माणसाशी हसून बोलून त्याच्या पद्धतीने त्याला कसा सन्मान द्यायचा हे काम त्यांनी कायम केलं. आजी संत तुकाराम शिक्षण संस्था उभी आहे. D.Ed. B.Ed. हरचंद बापना D.Ed. B.Ed. कॉलेज आहे, BBAचं कॉलेज आहे. या संस्थेमध्ये बापनासाहेब मंत्री असताना त्यांनी स्थापना केली. त्या ठिकाणी बंडबाजी मालपुटे असतील, तुकाराम आसवले असतील, अनेक मंडळींना बरोबर घेऊन आणि त्यामध्ये अशोक शेट्टी सचिव म्हणून काम पाहतात. एक आता उल्लेख ज्याचा आला की ज्ञान मंदिर जोपासण्याचं काम, की अनेकदा आपण पाहतो की गावोगाव मोठमोठी मंदिरं होत आहेत, परंतु शिक्षणाचं मंदिर झालं पाहिजे, शैक्षणिक संस्था झाल्या पाहिजेत, अशा प्रकारचा विचार अनेकदा सांगितला जातो आणि तो प्रत्यक्ष कृतीमध्ये आदरणीय बापनासाहेब आणि अशोक शेठ यांनी या ठिकाणी पाळलेलं आहे. त्याचं कार्य सदोदित चालू ठेवलेलं आहे. या ठिकाणाहून अनेक शिक्षक तयार झाले, अनेक विद्यार्थी तयार झाले आणि ते आज आपल्या जीवनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी जीवन व्यतीत करतायत. आणि म्हणून अशोक शेठचा अमृत महोत्सव हा घरगुती स्वरूपात आहे. मी तर म्हणे की तुकारामबा आसवले आपल्याला हा अमृत महोत्सव काही तालुक्यातील सर्वांनी एकत्र येऊन एक चांगल्या प्रकारे एक
कारण अनेक साहित्यिक अशोक शेटचे मित्र आहेत. साहित्यिक विश्वास पाटील अशोक शेटचे अतिशय जवळचे मित्र आहेत. अनेक अशा प्रतिभावंत लोकांना आपल्याला बोलवता येईल. अशोक शेटच्या सौभाग्यवती वहिनी त्या सुद्धा एक साहित्यिक आहेत. सांस्कृतिक त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड आहे आणि म्हणून अशोक शेट्टांना खूप आवड आहे की चांगल्या प्रकारच्या कविता ऐकणं, चांगल्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला ते कधी विसरत नाही. आणि म्हणून आपण एक चांगल्या प्रकारचा सांस्कृतिक क्षेत्रातील काही लोकांना आणून निश्चितपणे भविष्यात असा एक कार्यक्रम अशोक शेटच्या अमृत महोत्सव निमित्ताने निश्चितपणे करू. बापना साहेबांचं काय त्यांना मार्गदर्शन राहिलं, आपल्या सगळ्यांना राहिलं. बापना साहेबांनी कायम सांगितलं की मी छोट्या माणसाशी भांडत नाही. कार्यकर्ता चुकला तरी त्याला सांभाळून घ्यायचं. मी मोठ्याशी भांडतो, छोट्याशी कधी भांडत नाही. हे मी कायम लक्षात ठेवलं. म्हणून माझ्या तालुक्यात छोट्या कार्यकर्त्याशी कधीच कुणाशी वादविवाद झाला नाही. बा ठीक आहे, चाललंय ना, चालू दे. आणि अशा प्रकारे मार्गदर्शन बापना साहेबांनी केलं. एक मोठं कुटुंब आहे. बाई होत्या त्यावेळेला, बाईंचं फार मार्गदर्शन सगळ्यांना असायचं. अशोक शेठ बापना साहेब यांचा अतिशय बाईंवरती जीव, बाईचा या सर्व कुटुंबावरती अतिशय प्रेम, जीवाला आपुलकी असायची. आमच्यासारख्यांवर सुद्धा असायची. म्हणून अशोक शेठना या ठिकाणी मी अमृत महोत्सवानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आज आम्ही त्यांचा मुलगा अतिशय चांगल्या प्रकारे उद्योग व्यवसाय करतो आहेत. त्याच्या सुकन्या या ठिकाणी आलेल्या आहेत, सौभाग्यवती आलेल्या आहेत. एक अतिशय समाधानी कुटुंबामध्ये वावरणारा हा परिवार अशोक शेठ बापनासाहेब किंवा अशोक शेठना पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या वतीने, माझ्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांनी शतायुषी व्हावं, शतायुषी व्हावं. यानंतर प्रमुख सर्वांना विनंती आहे, प्रमुख दोनच आता दोन मिनिट केक आहे का? केक या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करणारे पुणे जिल्हा संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब. आजच्या या ठिकाणी त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहोत. ते आपले सर्वांच्या जीवाभावाचे सहकारी असे भाऊ बापलासाहेब, अनेक मान्यवर. खऱ्या अर्थाने अशोक भाऊचं 75 वर्ष आपण साजरं करतो हे कुणालाही खरं वाटणार नाही. मी गेले 87-88 पासून त्यांना जवळून पाहतोय. त्यांच्या वयामध्ये बदल झालाय असं अजूनही दिसलं नाही मला. आहे तसे त्यांचं बोलणं, वागणं, हसणं, कोणाला काय कुठला प्रसंगाला बरोबर मानसिकता बदलणं, हे त्यांच्यामध्ये जे गुण आहेत ते तेव्हा होते ते आजही तसेच आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थात ही लाखात एखादा माणसं अशी जन्माला येतात की त्यांच्यामध्ये जीवनामध्ये आता कुणीतरी देवाळांचं नाव घेतलं होतं. एखादी माणसं लाखात जन्माला येतात की ती कळतच नाही ती त्यांचं जीवन कसं आनंदात जगतात. कारण का माणसाला प्रत्येकाला दुःख आणि सुख ही दोन्ही गोष्टी आहे. आणि त्याच्यामधनं ह्या बाबतीत की तुम्हाला प्रत्येक वेळेला प्रत्येक जीवनाच्या टप्प्यावरती आनंद असावा आणि समोरच्याला आनंद द्यावा, ही गोष्ट सर्वांना जमत नाही. ते अशोक भाऊंना जमली. खऱ्या अर्थाने अशोक भाऊ तुमचं मनापासून वेगळ्या पद्धतीने अभिनंदन केलं तरी बाबू डांगरना अशा प्रकारचं अंतःकरणातून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने बापट साहेबांना साथ देताना खऱ्या अर्थाने अनेक परिवारामध्ये राजकारणामध्ये एक भाऊ असतो, एका दोन भाऊ, पण भाऊ कसे असावेत की जेणेकरून नेत्याला आपल्या भावाला बदनाम नाही होणार याची काळजी आपण घ्यावी. की प्रत्येक गोष्टीला अनेक बोलणी काढण्याची वेळ अशोक भाऊंनी केली त्या ठिकाणी की कार्यकर्त्यांनी मला बोलावं पण माझ्या भावाकडे जाऊ नये इथपर्यंत अशोक भाऊंनी जबाबदारी पार पाडल्या. खऱ्या अर्थाने असा एक भाऊ प्रत्येकाच्या परिवारामध्ये असावा अशा प्रकारे मी परमेश्वरांनी प्रार्थना करेन. बापट साहेबांनी खूप मोठं नाही, बापट साहेबा एवढा राजकारणातला ह्या तालुक्यात माणूस होणे नाही, झाला पण नाही, होईल का माहीत नाही. कारण का राजकारणामध्ये पद हा वेगळा भाग आहे, परंतु सामान्य माणसाला, तळागाळातल्या माणसाला मदत करणं, चांगल्या माणसाला प्रसंगाला कार्यकर्त्यासाठी वाईटपणा घेणं, ह्या गोष्टी आज तरी तालुक्यामध्ये दिसत नाही. आमच्या काळामध्ये थोड्याफार केल्या असेल, बापट साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात केल्या.
आणि त्याच्यामध्ये अशोक शेट्टा अशोक भाऊचा महत्त्वाचा सिंहाचा वाटा म्हणलं जातं. अशा प्रकारचं आत्ताचं राजकारण फार बदललंय. त्यावेळेचं राजकारण कार्यकर्ता हा त्याचा आत्मा होता. नेता म्हणजे कार्यकर्ता. एखाद्या गावात जायचं कार्यकर्ता जर नसेल तो तर त्या गावात तो नेता जात नव्हता. पण आताची राजकारण कार्यकर्ता हा पुढचा थोडासा बाजूला झाला आहे. भविष्य काळामध्ये राजकारण कसं होईल मला माहीत नाही, परंतु कार्यकर्त्याच्या जीवावर नेता असतो. आणि म्हणून नेत्यांनी जे काम केलं कार्यकर्त्याचे वाद करायचं ते बापटसाहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात या तालुक्यात केलं. ते इतिहासामध्ये नोंद केली जाईल. अशाच प्रकारचं काम या तालुक्यामध्ये बापटसाहेबांच्या माध्यमातून झालं. पण ह्या सर्व गोष्टींना आदरणीय अशोक भाऊंनी ही साथ दिली. ती अनेक वेगवेगळ्या माध्यमातून दिली. खऱ्या अर्थाने जास्त बोलून वेळ घेऊ इच्छित नाही. आदरणीय अशोक भाऊंचं मनापासून त्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांना 100 वर्ष पूर्ण करण्याची देवाणी बुद्धी शक्ती द्यावी अशा प्रकारची मी परमेश्वरचरणी पोटोबाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर खऱ्या अर्थाने जे आमचं मनोगत आपल्याला या ठिकाणी ऐकायचे असे आमच्या श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक आदरणीय साहेब या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. मी जरी भाऊंचा वाढदिवस असेल तर साहेबांबद्दल एवढंच म्हणेन की साहेब तुम्ही तुमच्या जीवनात असं काही केलं. साहेब तुम्ही तुमच्या जीवनात असं काही केलं. हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाचं सोनं तुम्ही केलं. सोनं तुम्ही केलं. स्वप्न होते मानवतेचे, स्वप्न होते शिक्षणाचे, स्वप्न होते मानवतेचे, स्वप्न होते शिक्षणाचे. मेहनतीने तुम्ही ते सामान्यांपर्यंत पोहोचवले. अपार कष्ट करून साहेब तुम्ही हे ज्ञान मंदिर फुलवलं. आर्थिक राजकीय पाठबळ नसताना सुद्धा भाऊ साहेब तुम्ही फार मोठं धाडस केलं. अथक प्रयत्न आणि अपाट मेहनतीनं स्वप्न तुम्ही साकार केलं. तुमचा हा ज्ञानाचा वारसा साहेब आम्ही असाच पुढे नेऊ, ज्ञान देऊ, ज्ञान घेऊ आणि शिक्षणाची ही ज्ञानज्योत अशीच पुढे नेऊ. यानंतर मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले छोटे बंधू की खऱ्या अर्थाने जे राम लक्ष्मणाची जोडी आहे, ज्यांनी खऱ्या अर्थाने परत त्यांनी सांगितले की पडद्याच्या मागं ज्यांनी खरं काम केलं ते अतिशय शिस्तप्रिय एक साहित्यिक, एक शिक्षणप्रेमी, एक कलाप्रेमी, एक काय म्हणूया की अशी वेगवेगळी विरोध भावना लावता येतील असे एक छोटे बंधू. त्यांच्याविषयी या ठिकाणी आपण शुभेच्छा व्यक्त कराव्या अशी मी सर्वांच्या वतीने आपण विनंती करतो. आदरणीय साहेब. गावच्या वतीने बोला. सगळे बोलले. यानंतर आपल्या जिल्हा पशुसंवर्धन समितीचे सभापती आदरणीय बाबूराव अप्पा वाईकर. सोशल मीडियाचा जमाना आहे. या राज्याचे माजी मंत्री आणि तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बापनासाहेब यांचे बंधू अशोक शेठ रायचंद बापना या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांचा आजच्या या ठिकाणी अमृत महोत्सव अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने भाऊंचा आज या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे. माझ्या अगोदर बऱ्याच वक्त्यांनी भाऊंची सर्व माहिती दिलेली आहे. आता भाऊंची माहिती देणे इतका मी काही मोठा नाही, परंतु बापना साहेबांनी विधानसभेची 4 वेळा निवडणूक लढवली. बापना साहेब मंत्री झाले. सर्व कारभार साहेब मंत्रालयामध्ये असायचे, मुंबईला असायचे. तालुक्याची सर्व कामं मंजूर करायचे. असे भाऊंनी ती तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने गावोगावी कार्यकर्त्यांना सांभाळून कार्यकर्ते सांभाळत असताना तालुक्यामध्ये अनेक नियोजन पद्धतीने असे भाऊ काम करत होते. नंतरच्या काळामध्ये अनेक संस्था असतील, शिक्षण संस्था असतील, शालेय संस्था असतील, भाऊंनी तिथे देखील चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम भाऊंनी केलं. गावच्या गाड्यामध्ये, गाव कारभारामध्ये, राजकारणामध्ये देखील भाऊ काम करत होते. गावची यात्रा असेल, ग्रामपंचायत निवडणूक असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक असेल, अनेक कार्यकर्ते भाऊंनी घडवण्याचं काम केलं. आदरणीय बापना साहेबांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली भाऊ काम करत असताना साहेबांना जरी खाली कार्यकर्त्यांचा जरी काही परिचय नव्हता, परंतु कार्यकर्ते अशोक भाऊंकडे जायचे आणि आपला परिचय करून दिल्यानंतर ते साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं काम अशोक भाऊ करत होते. वेळ अधिक झालेला आहे.
मी भाऊंच्या बाबतीत एवढंच सांगेल की मी ग्रामपंचायत सदस्य होतो. पहिला वार्ड क्रमांक 4 मध्ये मी सदस्य झालो आणि अशोक भाऊंनी मला एक दिवशी बोलून घेतलं. त्यांच्याबरोबर गणेश आप्पा देखील होते. वार्ड क्रमांक 3 मध्ये तुला निवडणूक लढवावं लागेल. मला भाऊ 3 नंबर वार्डामध्ये आजपर्यंत भाजपचा सदस्य आहे. गेले 40 वर्षे ह्या वार्डामध्ये काँग्रेसचा आपला सदस्य नाही. साहेब मंत्री होते. साहेब मंत्री असताना साहेबांची आणि अशोकच्या मनामध्ये खंत होती ही आपल्या काही मंडळींना त्याची जाण आहे. साहेबांनी मला बोलून घेतलं. अशोकने मला सांगितलं वार्ड क्रमांक 4 मध्ये तू निवडणूक लढवलेली आहे, तू तिथं सदस्य झालेला आहे, परंतु वार्ड नंबर 3 मध्ये म्हणले तुला निवडणुकीला आम्ही उभं करणार. मग गणेश आप्पा होते, आशुभाऊ होते, बापणा साहेब होते, आमची सगळी मंडळी, तुम्ही आपली सगळी वडगावची ज्येष्ठ मंडळी माझ्या बरोबरीने होती. मी विचार करत होतो, साहेब मंत्री होते, आशुभाऊ तिथं निवडणूक लढवलेली आहे, आपलं काय होणार. परंतु बापणा साहेबांनी सांगितलं आशुभाऊचा का सोडून दे, मी तुझ्या पाठीशी आहे. आशुभाऊंनी आणि गणेशप्पा असतील, आमचे सर्व सहकारी असतील, आमच्या सर्व गावातले आपले ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, यांनी ठरवल्यानंतर मला वार्ड क्रमांक 3 मध्ये यांनी उभं केलं. वार्ड क्रमांक 3 मध्ये उभं करत असताना माझ्या समोरचा एक वकील त्यावेळेस निवडणुकीला उभा राहिला. परंतु माझ्या कामाच्या जोरावरती वार्ड क्रमांक 4 मध्ये मी निवडणूक लढवली होती. तरी संपूर्ण गावचं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मी काम केलं होतं. साहेब मंत्री होते. मतदान झालं. 5 ते संध्याकाळी मतमोजणीची वेळ आली. निवृत्ते भाऊ साहेब लाल दिवशी गाडी घेऊन केवलचंद वसवाच्या वट्यावरती बसले. शेवटचा माझा निकाल ऐकल्यानंतरच साहेब मला शुभेच्छा देऊनच साहेब मुंबईला निवडून गेले. मी असा एक भाऊंचा अनुभव, ज्या वार्डात भाऊंनी निवडणूक लढवली, भाऊंनी मला बोलून घेतलं आणि ह्या वार्डामध्ये निवडणूक कशी लढवायची अशा पद्धतीने भाऊच्या मार्गदर्शनाखाली मी दुसऱ्या वार्डात देखील निवडून आलो. असं हे घराणं, असं भाऊंनी कार्यकर्ते घडवले. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, अनेक अशा माध्यमातून भाऊंनी मला मार्गदर्शन केलं. बरंच काही सांगण्यासारखं आहे, वेळ खूप झालेला आहे. मी आपणा सर्वांच्या वतीने, वडगाव ग्रामस्थांच्या वतीने भाऊंना आज अभिषेक चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं हार्दिक अशा शुभेच्छा देऊन सांगतो. धन्यवाद आप्पा. त्यानंतर आदरणीय साहेब. त्यानंतर आपल्या श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि आम्हा सर्वांचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देणार आहेत. भाऊंना या ठिकाणी सदिच्छा देणार आहेत. त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करण्यासाठी मी साहेबांनी विनंती करतो की त्यांनी आपलं बहुमोल असं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना करावं. या ठिकाणी उपस्थित सर्व प्रमुख कार्यकर्ते बंधू आणि माझा धाकटा भाऊ अशोक याचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आपण जमलो. आपण सर्व त्याला शुभेच्छा देतो. मी त्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. खरे ही संत तुकाराम शिक्षण संस्था, या संस्थेला संत तुकाराम नाव कधी दिलं, कसं दिलं, कोणी आम्हाला नानासाहेब नावलेली बोलून सांगितलं, ते बाळासाहेब काशीदांनी बोलून सांगितलं की या संस्थेला संत तुकाराम शिक्षण संस्था नाव द्या. आम्हाला कोणी सांगितलं नाही. आम्ही प्रमुख मंडळी बसलो. मी बंडोबा, आपले गुरुजी, अनमोल गुरुजी, त्यानंतर विठ्ठल पाटील, आम्ही सगळे असे बसलो. काय नाव द्यायचं सगळीकडनं सगळ्यांना विचारलं आणि आम्ही ठरवलं की संत तुकाराम शिक्षण संस्था. जनमानसात हा तळापर्यंत ज्यांचं स्थान आहे अशा नावाने संस्था चालवायची. या संस्थेवर एकही असा शिक्षित माणूस नाही, फार शिकलेला आहे, ग्रॅज्युएट आहे असं नाही. सगळे इथं बस आपलं सगळं चाललंय.
खानबोर गुरुजींनी आम्हाला सुचवलेल्या या सगळ्या गोष्टी त्यावेळेला एकच खानबोर गुरुजी प्रमुख होते की जरा व्यवस्थित बोललो, त्यांचं बोलणं भारी असायचं, भाषण मागायचे भारी करायचे. बाकी सगळे आमचे असे. मला लोकांनी विचारलं तुमचे डायरेक्टर कोण आहेत, अध्यक्ष कोण आहेत? हे डायरेक्टर, हे अध्यक्ष. आम्ही आपला साधी माणसं, साधेपणाने आमची संस्था चालली. 30 वर्ष झाली ना? किती? 34 वर्ष झाली संस्था स्थापन होऊन. 34. पहिली 5-10 वर्ष झाली मी कंटाळलो. म्हणलं अशोक आपल्याला संस्था चालवायची नाही, मी कोणाला तरी चालवायला देतो. अशोक म्हटलं भाऊ थांबा. संस्था चालवण्यात, संस्था उभी करण्यात, संस्थेचं नाव वाढवण्यात सगळ्यात मोठं काम केलं असेल तर अशोकने केलं. सिंहाचा वाटा. अशोकने संस्थेचा अध्यक्ष व्हावं असं माझं खूप प्रामाणिक मत. आमचं एक ठरलं पण होतं. विठ्ठल पाटील, बंडोबा मालकोटे आम्ही सगळे बसून ठरलं की अध्यक्ष हो तू, आणि तू चालू आता पुढं खूप मोठी करायची संस्था. आजच्या परिस्थितीत जी संस्था ज्या स्थितीत आहे ती आणायला कारण यांनी घेतलेली रगड, यांनी केलेले कष्ट, यांनी घेतलेली मेहनत, यांनी जुळवलेली माणसं, यांनी सांभाळलेली शिक्षक आणि यांनी सांभाळलेले विद्यार्थी. अगेन्स्ट ऑल द ऑड्स, प्रतिकूल परिस्थितीत कसं सांभाळावं हे आपण ज्या इमारतीत बसलोय, इमारत पूर्ण झाली तरी मला माहीत नाही. मी अशोकला विचारलं कुठून आणले मग पैसे, तुम्हाला काय करायचं केलं ना. ही इमारत तयार झाली. इमारतीच्या उद्घाटनाला कोण आणायचं त्याला भीती वाटत होती. अजितदादाचं नाव मी सांगितलं तर भाऊ रागवतील म्हणून त्यांनी सांगितलं नाही. उद्घाटन झालंच नाही बबनराव. माझ्या स्वभावामुळं हे उद्घाटन झालं. अशोक लहानपणापासून मी पाहतोय. माझे वडील वारले तेव्हा अशोक, शशी, रमण 3 भाऊ लहान होते. आम्ही सगळं कारभार सांभाळला. मी वकील होतो, कोर्टात प्रॅक्टिस करायला जायचो. सगळी जबाबदारी माझ्यावर. पण आज हा कार्यक्रम साजरा करताना मला फार दुःख होतंय की अशोकने जे काम केलंय, अशोकचं जे नाव आहे, अशोकचे जे कष्ट आहेत, अशोकची जे मेहनत आहे, अशोकची जी रगड आहे, त्या हिशोबाने या ठिकाणी मोठा कार्यक्रम व्हायला पाहिजे ना. संस्थेतल्या शिक्षक लोकांना तुम्हाला एक माईक करता येत नाही, बरोबर नाही. आता बोललं, कार्यक्रमात बोलले, बाबनासाहेब बोलले, कार्यक्रम मीच नाही, तुम्ही माझ्याशिवाय दुसरं कोणीच बोलू शकत नाही. सगळे सध्या वैभवासारखे, हा तुझं बरोबर आहे, हा तुमचं बरोबर, असं नाही चालू. जिथं चुकलंय त्याच वेळच्या वेळी तिथं सांगितलं पाहिजे हे चुकलंय तुमचं. अशोक आमच्या घरच्या मुलांचं सुद्धा चुकलंय, माझा मुलगा आणि अशोकचा मुलगा त्यांचं सुद्धा चुकलंय. त्यांनी नियोजन करायला पाहिजे. 2-3 दिवस आधी येऊन आज अमृत महोत्सव साजरा करतोय, साधा वाढदिवस नाही साजरा करत. आयुष्याची 75 वर्ष गेली, ज्या परिस्थिती गेली ती परिस्थिती मी पाहिलेली आहे. अशोकच्या लग्नाच्या वेळेला माझ्याकडे पैसे नव्हते, तरी सुद्धा अशोकचं आमच्या सर्व भावात अशोकचं लग्न थाटामाटात गेलं. अशोकच्या लग्नावर मुलगी पसंत करायची. मी वडिलांना सांगितलं, माझ्या वडिलांना की एक मुलगी मी पसंत केली. ते इतक्या लांब गुजरातमध्ये कसं काय अशोक जाणार, हे परत येणार. त्यावेळेला गाड्याची वगैरे काही सोय नव्हती वगैरे, काही होत नाही. म्हणलं आपल्याला हीच मुलगी करायची. मी आग्रह धरला, हट्ट. ती मुलगी अशोकची बायको गुजरातमधून आली. म्हणजे आत्ताच्या गुजरातच्या बद्दलच बोलतात त्याच्याबद्दल त्याचा काही संबंध नाही. पण हे केल्यानंतर जे रामायण घडलंय ते सहन करायला फक्त मदन बाबला होता. अशोक, मी, आम्ही दोघं, अख्खी फॅमिली सांभाळली. त्यावेळेला आम्ही अंगावर आलेली. काय कारण झाले काय त्याच्या खोलात मी जात नाही. पण अशोक आमच्या कुटुंबाकडे 4 पैसे नसताना अशोकला बीपीचा त्रास सुरू झाला.
पैसे कसे कमवायचे. वडगाव सारखा खेडेगाव छोटं, आता मोठं वाढलंय, छोटं, या छोट्या गावात 4 पैसे जास्त कसे मिळणार. मी सुद्धा काय पैसे कमवत नव्हतो, वकील झालो तरी पैसे कमवत नव्हतो. अशोकने एक व्यवहार असा केला प्रामाणिकपणे, त्या व्यवहारात आम्हाला 1 लाख 2 लाख रुपये मिळाले. तिथून थोडी गाडी लाईनवर घेतली आणि तिथून पुढं अशोक सगळी प्रपंचाची धुरा त्याच्या हातात दिली. मी कधीही प्रपंच पाहिला नाही, मी फक्त राजकारण पाहिलं. प्रपंचाचं काम सगळं याच्याकडे दिलं. आणि माझं मी मंत्री झाल्यानंतर किंवा मी राजकारण फिरत असताना माझ्या मागं माझ्याकडे येणारे कार्यकर्ते, त्यांचं असणारं काम, त्यांना लागणारी मदत, हे सगळं अशोक करत होतं. समजत नाही, मगाशी कोणतरी उल्लेख करा, रामाचं नाव घेताना लक्ष्मणचं नाव घेतलंच पाहिजे. तुम्ही लक्ष्मणाला डावलून तुमचं रामाचं नाव जाणारच नाही. शिवाजी महाराजांचं नाव घेताना अफजल खानाचं नाव आलंच पाहिजे. अफजल खानाचं नाव नाही आलं तर शिवाजी महाराजांचं कर्तृत्व कसं जमणार. समजायला पाहिजे ना काय केलं शिवाजी महाराजांनी, छत्रपतींनी काय केलं नेमकं, कशामुळे शिवाजी महाराज मोठे. औरंगजेबाचा उल्लेख कशामुळे होतो की शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा खात्मा केला, या महाराष्ट्राच्या भूमीत केला. त्याची ओळख राहावी लोकांना, जनतेनं, म्हणून ते औरंगजेबाचे तिथं माहिती देणारे ठिकाण आहे. आणि ते आजचं नाही, त्या काळातले. हे याची जाणीव न ठेवणारी मंडळी, आत्ताचं राजकारण, आत्ताचं वातावरण हे चमत्कारी आहे. समजलं पाहिजे आपल्याला नेमकं आपण काय करतो, काय करायला पाहिजे, काय केलं म्हणजे व्यवस्थित होईल, कशाला मानलं म्हणजे मोठेपणा होईल, कशाला मोठेपणा दिला म्हणजे आपला मोठेपणा सिद्ध होईल. आजच्या कार्यक्रमाने अशोकचा मोठेपणा सिद्ध करायचा होता. आजचा हा कार्यक्रम कुठे गेले गुरुजी सर. आजच्या या कार्यक्रमातनं आपल्याला अशोकचा मोठेपणा कशासाठी करायचा, वाढदिवस, कर्तृत्वाचं गुणगान कशासाठी करायचं सर. आपल्याला कर्तृत्वाचं गुणगान करायचं, कोणासमोर करायचं, कसं करायचं हे तुम्हाला नियोजन करता येईल. पण ठीक आहे, मांडव घालता येत नाही, वरती ठेवलं होतं, खाली कार्यक्रम आणला, मला चढतं जिना चढता येणारे मान्य आहे. पण इथं माईक ठेवता येत नाही. एक फोनवर आत्ता मी फोन केला, अर्धा तासात माईकची व्यवस्था होती. हे बरोबर नाही. आपण कसं आहे, एखादी गोष्ट त्याचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. त्या आपल्या वागण्यामुळं त्या कार्यक्रमाला कमीपणा येणार नाही याची खबरदारी नियोजन करणाऱ्या माणसाची आहे. माझा कार्यक्रम एवढा भव्य केला अशोकनी, खाली मांडव बिंडव घालून माई गोईकर लावून लोकांना सगळ्यांना सांगून यांनी केलं नियोजन. मी काहीच केलं नाही, मी कोणा एका माणसाला फोन केला नाही. मग अशोकने माझ्या कार्यक्रमात एवढं रखड घेतली, एवढा कार्यक्रम केला. इथं अशोकचा कार्यक्रम व्यवस्थित नको व्हायला. मनाला खंत होते, खंत वाटते. माझा बाप किती मोठा आहे हे मी सिद्ध केलं पाहिजे. आता गुरुजी तुम्ही सगळ्यांनी भाषणात सांगितलं ते असे आहेत आणि ते तसे, ते असे आहेत आणि ते तसे आहेत, भाषणात सांगून उपयोग नाही. ते प्रत्यक्षात आणायची जबाबदारी तुमची. हा कार्यक्रम 5-50-100 लोकात केला म्हणजे मोठापणा झाला तुमचा. काही नाही कार्यक्रम केला. माझ्या बोलण्याचा कदाचित राग येईल सगळ्यांना, पण परखड बोलणं हे माझा स्वभाव असल्यामुळं मी यातून परखड बोललो. अशोकने केलेले कष्ट मला माहिती, अशोकने सांभाळलेली माणसं मला माहिती. अनेक वेळा अशोकचे माझे वाद होतात, नाही होत असं नाही. अशोकचं माझं पटत नाही, काही गोष्टीत मला नाही पटत, तुझं हे म्हणणं मला मान्य नाही. पण अशोक म्हणला भाऊ थांबा थांबा. अशोकच्या सांगण्याप्रमाणे मी थांबतो, अशोकच्या सांगण्याप्रमाणे मी थांबतो, अशोकच्या सल्ल्याप्रमाणे मी वागतो. आणि त्यामुळं माझी जी इच्छा असते त्याप्रमाणे तो कार्यक्रम होतो. अशोक सांगतो त्याप्रमाणेच होतो. अशोकचं म्हणणं खरंच असतं हे नंतर सिद्ध होतं.
दुःख झालं आज मला. मी फार डिस्टर्ब झालो, फार म्हणजे फार डिस्टर्ब. वडगावातनं मी पुण्यातनं कसा निघालो, माझी तब्येत बरी नसताना मी निघालो. मला थोडीशी अशी बसलो की थोडं कालपासून मला जरा त्रास व्हायला लागला आहे. त्या लग्नाला गेलो तिथं तुम्ही त्यामुळे त्रास झाला. आजचा दिवस मला विश्रांती घ्यायची होती, पण नाही, हा कार्यक्रम आहे. मग या कार्यक्रमाला जायचं. आमच्या शुक्रवार सकाळी 8 वाजल्यापासून तयार. पप्पा आता निघायचं, पप्पा आता निघायचं. ठीक आहे. अशोक मोठा माणूस, मी मंत्री जरी झालो असलो तर अशोक सांभाळणारा मागे माणूस बरोबर नसला. मोठे मोठे प्रपंच उद्ध्वस्त झालेले मी पाहिले या तालुक्यात, या सात्यात पाहिले, या कान्यात पाहिले, वडगावात पाहिले. मोठं मोठं घराणी उद्ध्वस्त कशामुळे झाले? घरात काम करणारा नेता कारभारी, त्याच्या मागं गाडा ओढणारा माणूस नाही राहिला. मागं मुलांनी ते चालवलं नाही व्यवस्थित. पहिले माझ्याजवळ मतदार आहे दिसत ना, म्हणून तर पहिले मला माहिती आहे. तुम्ही जे चालवलं ना मागे, त्यामुळे पहिल्यांदा नाव याद. कष्ट करायला लागतात, प्रामाणिकपणा ठेवावा लागतो, प्रामाणिकपणे काम करावं लागतं. प्रामाणिकपणे तुम्ही काम करा. वाद होतात, वाद होणं हे जिवंतपणाचं लक्षण. वाद नाही झाले काय, हा 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 तुम्ही म्हणतात काय, हा तुम्ही म्हणतात, तसं नाही. वाद केले पाहिजे. पवार साहेबांची वाद घालायचे, तुमचं म्हणणं मान्य नाही, पटत नाही, माझ्या बुद्धीला पटत नाही, मला मान्य नाही. पण तुम्ही आमचे नेते आहात म्हणून तुमचे मान्य नाही. तुमचं हे सगळं चुकीचं आहे. साहेब म्हणायचे तुमची कपडेकडे संपर्कडे गोपीनाथ मुंडेला म्हटले साहेब, गोपीनाथराव सांभाळून बोला नाही तर कपडेकडे. ठीक आहे, हा सगळा विजय जरी झाला. मी जो काय आहे आज, मी आज जो काय वर्ग त्याची फार आणि माझं वय आता 85, 75 माझ्यापेक्षा 10 वर्षांनी. मला काळजी वाटते, सारखी काळजी करतो. संभाळते बाबा, नको रे. आता तडफड करण्याचे दिवस संपले, प्रामाणिकपणाने वागायचे दिवस संपले. आपण आपल्या लोकांना जीव लावणे एवढंच काम करायचं, रखड करायची नाही. आमचे खांडोर गुरुजी एवढे रखड करायचे मला माहिती आहे. असं असतं आणि निसर्गाचं काम आहे. माझं वय वाढलं म्हणजे मी शाणा आहे का फार, असं नाही. निसर्गाने काम केलं. 81 झालं की 82 येणार, 82 झालं की 83, 83 झालं की 84. मला वाटतं वाढू नये. थांबते का? माझ्यामुळे थांबत नाही. तसं अशोक 73 पासून पाहतोय. आपण 73 चालू होतो. आपण तो निवडणूक होतो मी आता आज 70 प्रवेश केला. आता हे वय वाढणारे माझ्यावर थोडे भाऊ आहे. 88, मी 85, माझी धाकटी बहीण 83, माझा त्याच्यावर धाकटा भाऊ 82. हे आणि त्याच्या खाली मग ते मध्ये गॅप आहे थोडा. अशोक आणि शशिकांत होता तो लवकर गेला. असं सगळं आमचा मोठा प्रपंच, मोठं कुटुंब, राजकारणी कुटुंब. माझे आजोबा राजकारणात, माझे वडील राजकारणात, मी राजकारणात, समाजकारणात काम करतो. शिक्षण संस्था जी आहे आज, ती फक्त अशोकनी घेतलेले कष्ट, केलेली मेहनत त्याच्यामुळे आहे. मी जरी या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष असलो तर मी ढवळढवळ करत नाही. मी कधी संस्थेत येत नाही. एक केलं 100 गोष्टी चाललेल्या असतील, तुमचं एखाद्या गोष्टी मी सांगतो, सर ही मुलगी आली ना, तिला फी माफ करा, म्हणजे ते नाही म्हणत नाही. तेवढंच काम माझं असतं, जास्त नाही. ऍडमिशन द्यायची, बाळा बेगडेचा फोन आला. म्हणलं बाळा तुझा अशोकचा संबंध आहे, अशोकला फोन कर ना. मी नाही पाहत काही,
नाही तुमच्या कामावर होतं. मी कधी सांगितलं नाही अशोकला याला ऍडमिशन द्या त्याला ऍडमिशन द्या. एकाच दुसरीतच मी आता सौदत्तचा तालुक्यात राजकारणात राहिलेला असल्यामुळे कार्यकर्ते येतात एखाद दुसरा सांगतो. या आजच्या वेळी अशोकच्या मंडळींनी काही नसताना अशोकच्या मंडळींनी जो प्रपंच सांभाळला त्यांचं आजचं जेवण म्हणजे एक्स्ट्रा 14 आले गुजरात खापरू ठेपला ढोकळा सगळे उत्तम प्रकारचं. नाही मी काल पिक्चर मध्ये पाहिलं कुठेतरी. हो मिसाईल आल्यासारखं गुजरातच्या ढोकळा खाकरा ठेपला ते कसं ते 3 इडियट्स मध्ये निकाल म्हणून असा काय ठीक आहे. पण तिथल्या लोकांचा पाहुणचार मी अशोक गेलो 4 प्रेम झालो. पाहुणचार प्रेम शालीनता अशोकचं आयुष्य उर्वरित. अशोकला 1 मुलगा आणि 3 मुली. मला 1 मुलगा आणि 4 मुली. मी अशोकच्या पागे राहत नाही पुढं. हे अमित ते ना पुढं अशोकचा मुलगा. याला 2 मुली याला पण 2 मुली. अशोकचा मुलगा खरं कष्ट करा मुलींची लग्न करायची. हल्ली काय आहे सगळं चमत्कारी ठीक आहे. पण याच्यावर चिडलोय आता इथून घरी गेल्यावर याच्यावर फटकेच आहेत. गणेश इकडे पुढे हा माझा मुलगा गणेश याच्यावर दांडके. तुम्ही काय आपल्या बापाचा मोठेपणा आपणच केला पाहिजे तर लोक करतील. लोक मोठेपणा आपला बाप मोठा आहे लोक म्हणतील केव्हा तुम्ही दाखवताल तेव्हा हे माझ्या बापाचं कर्तृत्व आहे. यासाठी कार्यक्रमात ते जाहीर करा. ठीक आहे माझं पटणार नाही यालाही पटणार नाही. यांनी वाकडे गेलं त्यांनी लोक म्हणतात ते म्हणतात याचं काय होईल झालं ऐकून घ्या. मी चुकीचं काय बोललेलं नाही. अशोकला खूप माझी शुभेच्छा. होता आता पण आहे. आता अशोकचा वाढदिवस आहे 19 तारखेला. त्या दिवशी मोठी पूजा ठेवली अशोकच्या पूजा. त्या पूजेला मग सगळ्यांना जायचं. देवदेव करतात अशोक आमच्या पुढं. हा देवदेव करतो त्याचा लाभ आम्हाला मिळतो. कोणीतरी पुण्य करतं ना. आप पुण्य करो हमारा पाप चालू आहे. आमचं काम पापी काय आम्ही जे करतो ते करतो. पण पुण्यकर्म अशोक कुठेही गुरु महाराजांकडे गेला तर तिथून फोन आहे. मी जे गुरु महाराजांकडे तुम्ही बोला. ठीक आहे. अशोकला खूप शुभेच्छा. अशोकच्या कुटुंबाला शुभेच्छा. धन्यवाद. आभारी आपण धन्यवाद साहेब. खऱ्या अर्थाने तुम्ही आम्हाला या ठिकाणी अतिशय 5 मिनिटं